ती दिदी नाही, ती दादा आहे. मला सगळे दिदी म्हणतात. इतकं मला नाही वाटत समृद्ध बालपण आणि कोणाचं गेलं असेल. कारण आमच्या घरामध्ये रविशंकरपासून सगळे यायचे. अल्लार खान, रविशंकर, भीमसेनजी, मल्लिकार्जुन, कानन आणि मालविका कलकत्त्याहून, कुमारजी गप्पा मारायला यायचे अक्षरशः. काय कॉन्फिडन्स असल्यामुळे ना स्टेजची फिअर कधीच नव्हती. बरोबर. पण कधीही असं वाटलं नाही की मी ॲक्ट्रेस होईल म्हणून. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. तुला सांगू का, आम्ही पुण्याला वाढलो. कारण माझी आई माणिक वर्मा गायच्या प्रोग्रामसाठी सतत बाहेर असायची. माझे वडील फिल्म डिव्हिजनमध्ये होते. ओके. त्यामुळे ते पण डॉक्युमेंटरी करण्यासाठी खूप फिरतीवर असायचे. आणि आम्ही चौघी बहिणी. तर मी त्यावेळेला सुहासिनी मुळगावकडला मला ना असं नाटक आलं, पण आता माझा जॉब परमनंट होता, सेंट्रल गव्हर्नमेंटचा परमनंट जॉब. कोण सोडणार आणि कोण सोडणार. ती म्हणाली ताबडतोब राजीनामा दे. नाटक आले, आम्ही इथे सडलेलो, नाटक आले, नाटक घे. बेटामध्ये जेव्हा मी आले तेव्हा अनिल का यार ड्रामा वालों को क्यों लेके आते हो तुम पिक्चर में. म्हणजे तुला काय रे कॉम्प्लेक्स येतो. नाही यार वो एक टेक में ओके कर देते हो, मेरे बहुत परेशानी हो जाते. खूप मोठी मोठी नुकसान झाली माझी, पण मी रडत नाही बसले कधी. आय नेवर क्राईड. आय डोंट क्राय. आय डोंट ब्लेम एनीबडी एल्स. त्यामुळे मी इथे खूप शांत असते. 5-5 तासाची मैफल व्हायची, 4-4 तासाची मैफल व्हायची क्लासिकलची. 2 राग संपली की आतमध्ये यायची, मला दूध पाजायची, परत स्टेजवरून गायची. असे दिवस बघितलेले आहेत माझ्या मामीनी. तिचे सदाशिव पेठेतली आई, पुणेरी आणि अलाहाबादचा नवरा. म्हणजे काय, म्हणजे मला तुला सांगायला आवडेल की आईचं लग्न व्हायच्या आधी आईला जरा भोलानाथ भट म्हणून बनारसला होते, त्यांच्याकडे ठुमरी शिकायची होती. ओके. मग माझ्या नंडेकडे त्यांनी वडिलांनी पाठवलं, माझ्या बहिणीकडे जा, त्याचे मिस्टर तुला घेऊन जातील. ते बिचारे मम्मीबरोबर 15 दिवस जाऊन तिथे बनारसला राहिले. ठुमरी शिकून घेतली तिने आणि मग ते तिला घेऊन आले. कुठे असं मिळतं रे. कबीराचे विण तो शेले, कौसल्याचा रामबाई, कौसल्याचा राम. नमस्कार मंडळी, वायफळ गप्पांच्या या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आज आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आलेल्या आहेत भारती अचरेकर मावशी. जबरदस्त धमाल मजा आम्ही या भागामध्ये केलेली आहे आणि हा एपिसोड आपण लगेचच बघणार आहोत. पण तत्पूर्वी मंडळी, तुम्ही जर का वायफळला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन खालती जाऊन सबस्क्राईबचं बटन आहे ते दाबा. त्याच्या बाजूचं बेल आयकन आहे ते सुद्धा दाबा, म्हणजे आम्ही जे काय खुसखुशीत खमंग भाग तुमच्यासाठी बनवतोय ते तुमच्यापर्यंत अबाधितरित्या येऊन पोहोचतील. वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही जर का भाग झाला नसाल तर त्याची ही लिंक आपण खालती दिलेली आहे, तिकडे जाऊन रुजवा. म्हणजे आपण ह्या काळजापासून तुमच्या काळजापर्यंत जे काही मराठीतनं पत्र लिहित असतो ती तुमच्यापर्यंत येत राहतील. वायफळ स्पेशलच्या अंतर्गत आपण विविध लाईव्ह कार्यक्रम करतोय. सुतारफेणी हा आपला स्टोरी टेलिंगचा कार्यक्रम आहेच, पण त्याचबरोबर आता आपण वायफळ गप्पा शो या नावाने लाईव्ह पॉडकास्ट करायला सुरुवात केलेली आहे, ते सुद्धा तुमच्यासमोर थेट प्रत्यक्ष लाईव्ह. तर तुम्हाला असे कार्यक्रम बघायला जर का यायचं असेल तर खालती दिलेल्या लिंकमध्ये होऊ घातलेल्या कार्यक्रमांची माहिती आहे, तर तिकडे जाऊन बघा. तुमच्या इथं होत असेल तर नक्की या. आणि वायफळ क्लब नावाची जी आपली एक्सक्लुझिव्ह कम्युनिटी आहे, जिकडे आपण दर आठवड्याला आपल्या मेंबर्सबरोबर ऑनलाईन कॉल्स करत असतो, विविध ॲक्टिव्हिटीज करत असतो, विविध गोष्टी एकमेकांबरोबर शेअर करत असतो. जर का तुम्हाला त्याचा भाग व्हायचा असेल तर त्याचीही लिंक आपण खालती दिलेली आहे. एवढंच बोलतो आणि सुरुवात करतो आजच्या या वायफळ गप्पांच्या नव्या कोऱ्या भागाची विथ नन अदर दॅन भारती अचरेकर मावशी. लेट्स गो. भारती मावशी, येस, वायफळ गप्पांवर स्वागत आहे. वायफळ वायफळ फळ. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. मी बघितले तिचे काही 2-4 प्रोग्राम. खूप इन्फॉर्मल असतं, त्यामुळे मजा येते. घरात गप्पा मारल्यासारखा गप्पा मारायला बसलो, जस्ट बिकॉज माईक आहे, कॅमेरा दिसतोय म्हणून. हो, अदरवाईज जसं घरगुती आहे तसंच. कूल. तुमची दिवसाची सुरुवात कशी असते? तुझी म्हण रे, मला ए म्हण, मला बरं वाटेल. मावशी म्हणतोस तर मग ए म्हण. ठीक आहे मावशी, तुझी. माझी दिवसाची सुरुवात बहुतेक मी 8-8:30 उठतेच. फार काय लवकर उठायची सवय नाही मला, नाहीच, म्हणजे आवडत नाही मला. म्हणजे 12 वाजले 1 वाजले तरी 8 वाजता जाग येते मला. मला जाऊन काही नाही, देवाला नमस्कार करते आणि रुटीन सुरू करते. माझ्याकडे आता कोणी नसल्यामुळे मी माझे डबा वगैरे मीच भरते, मीच करते स्वयंपाक, कारण मला घरचं जेवण लागतं. मी अजिबात सेटवरचं जेवण जेवत नाही.
तेव्हा अर्धी तयारी रात्री करून ठेवते, मग जेवण करते. शूटिंगला असलं तर शूटिंगला जाते. शूटिंग नसलं तर मग मस्त तेल बिल लावून घरात बसते. एखादी छान सिरियल बघायची असते 12 वाजता वगैरे. छान जेवण करते. माझ्या आवडीचा काहीतरी स्वयंपाक करते, कारण घाईघाईत करता येत नाही. हो. त्यामुळे मग त्या दिवशी खूपच रिलॅक्स असते मी. एखादं छान पुस्तक वाचते, थोडंसं एखादा चांगला पिक्चर लागला असला तर मग पिक्चरला जाते हां. आणि एकटी जाते. मला काही प्रॉब्लेम नसतो एकटं जायला. आणखीन थोडासा रियाज सकाळी एक आठवड्यातनं 2-3दा करते ओके. गाण्याचा. कारण मी ते एक ठेवलं आहे की अगदीच नाही तर गाता गाळा राहायला पाहिजे म्हणून. तेवढा एक 15-20 मिनिट 20-25 मिनिटाचा रियाज करते. मग इकडे तिकडे कधी मैत्रिणीकडे जाऊन गप्पा मारत बसले. मेधा माझी खूप चांगली मैत्रीण आहे, मांजरेकर. 5 मिनिटावर राहते माझ्यापासून. सो खूप रिलॅक्स डे असतो माझा. आणि असा दिवस जरा हल्ली मला खूप दिवसात मिळाला नव्हता, कारण वागळे चालू होतं ते जवळजवळ 4-4.5 वर्ष चालू होतं. आणि मीरा रोडला जायची मी, त्यामुळे मला जायचं यायचाचमुळे 1-1.25 तास जायला, 1.25 तास यायला लागायचा. त्यामुळे काहीच व्हायचं नाही. बॅकलॉग खूप असतो तो ना, Right. एक शरीराचा पण असतो, कामांचा पण असतो ढीग. त्यामुळे ते करत करत जातो दिवस कसाही छानपैकी. काही प्रॉब्लेम, मला दिवस घालवायला एकटीला काही प्रॉब्लेम नाही. घर आवडते, कधी किचन काढते, कधी कपाटं काढते, असं चाललेलं असतं माझं. मस्त. मी तुला जेव्हापासून ऑब्झर्व केलंय की कुठे स्क्रीनवर आणि असं जसं लहानपणीपासून इकडे तिकडे बघितलंय, तर तुझी पर्सनॅलिटी ती फार अशी अशी उत्स्फूर्तपणे अशी अशी प्रकारची आहे. मोकळी मोकळी. मोकळी एकदम असं जे आलं मनात जबरदस्तरित्या सांगून टाकलं. कुठनं आलं असेल ते? तुला सांगू का, आम्ही पुण्याला वाढलो. हं. कारण माझी आई माणिक वर्मा गायच्या प्रोग्रामसाठी सतत बाहेर असायची. माझे वडील फिल्म डिव्हिजनमध्ये होते. ओके. त्यामुळे ते पण डॉक्युमेंटरी करण्यासाठी खूप फिरतीवर असायचे. आणि आम्ही 4घी बहिणी. मग आईने ठरवलं की आपण आजीकडे ठेवूया म्हणून, मग म्हणजे आईच्या आईकडे. तर आम्ही पुण्याला वाढलो, हुजूरपागेमध्ये वाढलो. म्हणण्यापेक्षा मी 11वीत आले मुंबईत, तोपर्यंत मी पुण्यात होते. ओके. बाकी मग माझ्यापेक्षा धाकट्या, मी सर्वात मोठी. राईट. तर झालं असं की बहिणी माझ्या, म्हणजे मी जरी अगदी 11-12 वर्षाची असली तरीसुद्धा सगळा महिन्याचा खर्च आई माझ्या हातात द्यायची. की ह्या तिच्या फिया ते सगळं तू जाऊन भरायच्या, त्यांना काय हवं नको ते मी जाऊन करायचं. म्हणजे मी काय फार मोठी नव्हते, पण ती जबाबदारी जी पडली ना अंगावर कायम पहिल्यापासून, मग माझ्या मामीबरोबर त्या सगळ्यांचे डबे भरायचे, ते सगळंच म्हणजे ते एक इंडिपेंडन्सची जी हे आली ना, सवय लागली. आणि मोकळेपणा, कारण आम्हाला आई वडिलांनी मोकळेपणा खूप दिला. म्हणजे आम्हाला काही त्यांनी असं लादलं नाही अंगावर की हेच करा आणि तेच करा. पण एक रिस्पॉन्सिबिलिटीची जबाबदारीची जाणीव पहिल्यापासून झाल्यामुळे तो मोकळेपणा आला. म्हणजे हातचं राखायचं नाही, आपली जबाबदारी पूर्ण पाडायची. हा एक मनाला पायंडा पाडून घेतला होता की नाही मला केलंच पाहिजे. त्यातनंही जबाबदारी, म्हणजे त्यातनं असे पण लोक दादागिरी म्हणतात की तू दादागिरी फार करते, कारण ती सवय लागली मला दादा व्हायची. म्हणजे मला आठवत विनय आपटे नेहमी म्हणायचा की माणिकबाईंना 4 मुली नाही 4 मुलं आहेत. ती दिदी नाही, ती दादा आहे. मला सगळे दिदी म्हणतात. पण मग एन्जॉय केलं मी ते. म्हणजे मला आणि आवडतं ते. म्हणजे आज ज्या फील्डमध्ये मी आहे त्या फील्डमध्ये कोणी त्रास द्यायला समोर येत नाही. बरोबर. ती पर्सनॅलिटी बघूनच म्हणतात की नको हिच्या नादी लावूया नको. कमाल. पण मग लहानपणी, कारण की आई बाबा दोन्ही कला आणि ह्याच बॅकग्राऊंडचे, त्याच्यातच एवढं मोठं काम आहे, तर मग त्याच्या कशा प्रकारे, म्हणजे फायदे नाही म्हणता येणार पण त्याच्यामुळेच भेटणारी लोक किंवा कुठे कुठे जायला मिळायचं आपल्याला, तर ते कसं होतं त्यावेळी? म्हणजे इतकं मला नाही वाटत समृद्ध बालपण आणि कोणाचं गेलं असेल. कारण आमच्या घरामध्ये रविशंकरपासून सगळे यायचे. वा. म्हणजे अल्लार खा, रविशंकर, भीमसेनजी, मल्लिकार्जुन, कानन आणि मालविका कलकत्त्याहून, कुमारजी गप्पा मारायला यायचे अक्षरशः. त्यामुळे हे बालपण कोणाला मिळणार रे. म्हणजे पुण्याला तर यायचेच, पण तुला मी गंमत सांगते, पुण्याला आमचं घर, आमचं स्वतःच फुल बिल्डिंग आहे. म्हणजे चितळ्यांना लागून आमची भिंत आहे. ओके. मेन दुकान जे आहे त्याला. राईट. ते माझ्या आजीचं घर. तिथे आम्ही वाढलो, म्हणजे तिथे आम्ही राहिलो. आईची आई. तर तिथे असं अतिशय 100, आता 125 वर्षाचं घर असेल ते, 100-125 वर्षाचं. असे चिंचोळे जिने वगैरे असतात ना बरोबर, तसे जिने वगैरे होते. तर एका फंक्शनला तेव्हा मला आठवत आहे की रविशंकर आणि दैवानंद
मम्मीला भेटायला रविशंकरला भेटायचं होतं, तर देवानंद त्यांच्याबरोबर होता म्हणून रविशंकर त्याला घेऊन गेले आमच्या घरामध्ये. आईचं तेव्हा लग्न नव्हतं झालेलं. तर असं 3ऱ्या मजल्यावर वगैरे असं आई रियाज करायची, तिथे ते गेले होते असे. म्हणजे अक्षरशः एक माणूस जाईल एवढा जिना आहे, दगडी जिना. तर झालं ते गेलं, संपलं. आईने आम्हाला हा किस्सा सांगितला होता रविशंकर. खूप वर्षानंतर म्हणजे जो 40 एक वर्षानंतर काहीतरी फंक्शनला मी रवींद्रला देवानंदना भेटले. तर मी त्यांना आणि पप्पांनी माझ्या वडिलांनी प्रभात जॉईन केलं होतं पुण्याचं. ओके. तेव्हा मग देवानंदचे आगे बढो, सीधा रास्ता हे पिक्चर त्यांनी लिहिले होते अरे आणि लिरिक रायटर पण होते ते. तिथेच तर मम्मीची भेट झाली त्यांची, ओके. कारण आई प्लेबॅक करायची. राईट. तर मी तिथे गेले, रवींद्रला त्यांना भेटायला. म्हटलं नमस्ते, आप जानते नहीं मगर आगे बढ़ो सीधा रास्ता के मेरे पापा ने डायलॉग लिखे थे. अच्छा अच्छा, और आप ना रविशंकर जी के पास साथ हमारे घर पे आए थे. तो 2 मिनटें थामने थे. हाँ, ये ऐसी सीढ़ी थी छोटी सी और अंधेरा था. और मी काय म्हणजे म्हटलं, मी दाद दिली म्हटलं या माणसाला. 40 वर्षानंतर एकदा घेतलेली विजिट आठवतीये. आय वॉज सो अमेज. म्हणजे मला खूप आश्चर्य वाटलं माणसाचं, किती डाऊन टू अर्थ होता म्हणून. मुझे याद है मैं आपकी मम्मी को मिलने गया था रविशंकर जी के साथ. त्यामुळे अशी लोक कायम आमच्या पुण्याच्या घरात फार कमी आली, पण मुंबईच्या घरामध्ये खूपच येत होती. म्हणजे मल्लिकार्जुन वगैरे तर कुठेतरी एका लॉजमध्ये राहायचे दादर स्टेशनच्या तिथे. आणि ते जे आता मी नाव नाही घेत, पण ते जे मालक होते ते त्यांना खूप गाण्याची आवड होती, त्यामुळे ते खूप चाळायचे त्यांना. हे गाऊन दाखवा ना, ते गाऊन. मग ते पळून आमच्याकडे वडाळ्याला यायचे, तेव्हा आम्ही वडाळ्याला राहत होतो. मानिक बहुत तंग कर रहे म्हणजे थोडी देर इथे राहिले. खूपच मजा आली. म्हणजे खूपच. रात्री भीमसेनजी तर रात्री 2 वाजता मला आठवतं आलेले प्रोग्राम संपवून, आणि मम्मीला चंद्रभागा म्हणायचे, मला भातवरण करून वाढ, मला भूक लागली आहे. असं कुठे बालपण मिळतं रे. असं खूपच. म्हणजे कुमारजी मला म्हणायचं, चल चल मला पान खायला घाल, तुझे शिवाजी पार्कला कोणतरी पानवाला आहे ना, पान खायला घाल. त्यामुळे खूप समृद्ध बालपण मिळालं बा, खूपच. आणि त्यातून माझी आत्ते बहीण होती. माझे वडील UPचे. ओके. श्रीवास्तव ते खरे, वर्मा म्हणजे. तर त्यांची जी भाची होती, तर ती म्हणजे बहिणीची मुलगी सरोजिनी वर्मा, तिने तेंडुलकरांची सगळी नाटकं ट्रान्सलेट केली हिंदीमध्ये. खूप साहित्याची खूप आवड असलेली मुलगी. ती आमच्याकडे 4-4 महिने येऊन राहायची वर्षातनं, आणि सगळी नाटकं बघायची मराठी. काही साहित्य, अरविंद गोखले तिचे मानलेले भाऊ होते. मग अरविंद गोखले तिला काय काय द्यायचे, हे कर ट्रान्सलेट, ते कर, आपण इकडे जाऊ फिरा. त्यामुळे तिच्यामुळे साहित्यिक पण यायला लागले आमच्या घरामध्ये. तेंडुलकर पण, अरविंद गोखले पण, पाडगावकर. त्यामुळे असं घर म्हणजे, आणि आम्हाला असं वाटायचं की हां म्हणजे आपली रोजचीच माणसं आहेत, असं काय फार मोठं वेगळं असं काही नाही. रामोभैया दाते वगैरे असे. म्हणजे मला फार कौतुक वाटतं की इतकी माणसं मम्मीनी जोडली होती ती. अर्थात तिच्या कलेमुळे झाली, आणि स्वभाव खूप मनमिळाव होता, त्यामुळे हे बालपण विसरू शकत नाही. आणि त्या काळी जशी अशी कधीही कोणी कुठेही जाऊ शकत होता, काय फोन नाही करायचा, काहीच नाही. माणिक येतोय मी, मग मम्मीनी पोहे करायचे, मग बसायचं आम्ही गप्पा मारत बसायचे. 4-4, 5-5 साहित्यिक एकत्र यायचे, मग तिच्याशी इंटरॅक्शन चालायचं. खूप मजा यायची. आणि आय थिंक ह्याच्याने त्यांच्यात सुद्धा आणि माझा खूप मिळालं, कारण मी सर्वात मोठी असल्यामुळे. आणि आईच्या मागे मी खूप गायला, रियाजा आपल्या प्रोग्राम्सला मी साथीला खूप असायची. बरोबर, तानपुरा वगैरे. म्हणजे मला तंबोरा पकडता यायचा नाही. इतक्या 9व्या वर्षापासून मी आईच्या मागे बसले. अक्षरशः तंबोरा पकडता यायचा नाही, पण मी तिच्याबरोबर खूप खूप प्रोग्राम अटेंड केले आणि खूप मागे बसले. मला गाणं फार येत नव्हतं, पण सूर खूप गळ्यात होता कायम. म्हणजे सुरातच होते, तालात होते. मला शिक्षण फार कमी माझं झालं आहे, पण ऐकलं इतकं आहे की मग शेवटी मग मी म्युझिकच घेऊन ग्रॅज्युएट झाले. ते पण शिकून जेवढं आलं ना, तेवढं आईला मला गाणं शिकवण्यामध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता, कारण मी फार पेशन्स नव्हते मला. म्हणायचे, काय गं, एक मांडी वरती करतेस, परत दुसरी मांडी करतेस, तंबराव बाजूला करतेस, काय चाललंय तुझं, तू माझ्याकडे शिकवू नकोस. त्यामुळे गुरुबंधू आहेत आईचे, वसंतराव कुलकर्णी म्हणून, त्यांच्याकडे शिकले मी. ओके. पण शिकले म्हणजे असं शिकलेच, बस, फार नाही. पण आवड, पण त्याच्या सुरांची आवड नाही. मला असं वाटतं, म्हणजे आई मला म्हणायची, तुला माज आहे, कारण तुला जात्यात असल्यामुळे, रक्तात असल्यामुळे
तुला कुठे गायचं असेल 15-20 दिवसांनी तर तू 10 दिवसाचा रियाज करतेस आणि मग बरोबर मारून येतेस. हा माझे तुला नाही बाबा काय करू. कमाल. पण हे सगळ्या जबरदस्त लोकांचा डे इन डे आउट म्हणजे दैनंदिन जीवनात आपण एवढ्या प्रभावी लोकांना भेटत असतो लहानपणी हो. म्हणजे खरं तर तेव्हा तुला असं तुझं एक्सप्लोरेशन काय होतं की तुला काय करायचंय किंवा तुला असं वाटायचं की अरे हे किती सुंदर काम करतं मला असं करायचंय किंवा असं काय होतं का तेव्हा? नाही रे, म्हणजे मला आश्चर्य होतं रे, मी ॲक्ट्रेस तरी कशी झाले. म्हणजे शाळेमध्ये नाट्यछटा करणं वगैरे दॅट्स अ डिफरंट स्टोरी ऑल टुगेदर. पण हे आणि त्यावेळेला ना अशी ॲस्पिरेशन्स मुलांना नसायची रे, हां. की मला हेच करायचं आहे, हे होणार आणि मी ती होणार. जसं आयुष्य येत गेलं ना तसं घेत गेलो आणि पुढे सरकत गेलो असं झालं ते. ओके. मुंबईला जेव्हा आले तेव्हा आमची सोसायटी जिथे मी आता राहते त्या सोसायटीमध्ये आमच्याकडे गॅदरिंग खूप छान व्हायचं ओके. आणि गणपती आणि गॅदरिंग खूपच मोठ्या प्रमाणात व्हायचं. म्हणजे तिथे आम्ही आमच्या सोसायटीमध्ये सुंदर मी होणार नाटक बसवलं होतं ओके. आणि ते नाटक इतकं चांगलं झालं की मोहन वागांची बायको होती, मी होते आणि मग सोसायटीतले काही लोक की आम्ही ते महाराष्ट्र राज्य स्पर्धेला रिप्रेझेंट केलं. वा. आणि त्यात मला सपोर्टिंग ॲक्ट्रेसचं अवॉर्ड मिळालं. मी क्या बात. 16 वर्षाची वगैरे होते. हां. मला जरा म्हटलं अरे वा छान आहे हे. म्हणजे काय आहे कॉन्फिडन्स असल्यामुळे ना स्टेजची फिअर कधीच नव्हती. बरोबर. एक कॉन्फिडन्स होत असतो आणि परत शाळेत नाट्यछटामध्ये आणि नाटकामध्ये असे छोटे छोटे रोल करतच होते. पण कधीही असं वाटलं नाही की मी ॲक्ट्रेस होईन म्हणून. हां. नाही म्हणजे ते डोक्यातच नव्हतं कधी ॲक्ट्रेस व्हायचं. एक तर आमच्या घरामध्ये बॅकग्राऊंडच नाही अजिबात ॲक्टर्सची कोणाची. बरोबर. तर ते नाटक झाल्यानंतर रांगणेकर तेव्हा तिथे परीक्षक होते, हं. मोगल रांगणेकर. आणि ते मम्मीला भेटायला आले आणि म्हणाले की आणि योगायोग असा की कुठल्या तरी एका नाटकासाठी कुलवधू का कुठच्या तरी नाटकासाठी मम्मी जेव्हा यंग होती तेव्हा रांगणेकरांनी तिला विचारलं होतं आणि ती म्हणाली छे मला नाटक भेटेल माझा प्रांतच नाही आहे. तर आल्या आणि तिला म्हणाले तुझ्या पोरीला नाटकात घ्यायला आलो आहे. तू नाही म्हणालीस ना तुझ्या पोरीला नाटकात घ्यायला आलो आहे. तर ते धन्य ते गायनी कळा तानसेनच्या ह्याच्यावरचं नाटक होतं. ओके. पहिलं नाटक माझं. आय एम टॉकिंग अबाउट डॉंकीज इयर्स. गोवा हिंदू असोसिएशनने बसवलं होतं आणि त्याच्यासाठी आणि त्यात गाणी होती. त्यामुळे म्युझिक आय वॉज व्हेरी फॅसिनेटेड कारण तानसेनच्या मुलीचा रोल करायचा होता. ओके. हां म्हणजे तो कुठला तो राग गातात, दीपक राग गातात आणि आग लागते हां. आणि मग ही मेघ मल्हार गाते आणि आग विझते. हो हो. असा तो सगळा बरोबर. ड्रामा होता तो. तर मी म्हटलं ते म्हणाले प्रोफेशनल नाटक आहे. मी अगदीच कवळी असल्यामुळे ते जरा घाबरले होते सुरुवातीला. पण त्यांना माहिती होतं हे लोक काळजी घेतील. त्यामुळे त्यांनी मला काही आई-वडील बरोबर नाहीत वगैरे काही नाही हां. मम्मी बरोबर आहे वगैरे असं काही नाही. सरळ नाटकात मला करायचं तुला तर म्हटलं हो मला आवडेल. असं ते आपापच झालं म्हणजे ते असं पदरात येऊन पडलं लिटरली. आणि मग ते रांगणेकरांनी नाटक बसवलं सुंदर आपलं धन्य ते गायने कळा. भीमसेनजीचं म्युझिक होतं. वा. बरं भीमसेनजी आमच्या घरातला सारखे त्यामुळे मी तालमीला जायचे ते सर्व स्वयंपाकघरात घुसायची. सगळे म्हणजे ते चौंडकर नार्वेकर असे मोठे रामदास कामत होते, ओके. तानसेन. ते म्हणे बाई पोरगी बघा कुठे चालली ते स्वयंपाकघरातच जाऊन बसे त्यांच्या. म्हटलं आणि आम्ही एवढे असल्याबद्दल त्याला बघितले. मला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण हे भीमसेनजीचं म्युझिक सगळं क्लासिकल होतं फुल. दॅट इज माय बिगिनिंग ऑफ द प्रोफेशनल प्ले. बरोबर. तिथून म्हणजे अशीच त्यावेळेला मी आपसूक तुला सुरुवात सांगते मला 75 रुपयाची नाईट त्यावेळेला होती. जेव्हा सोनं 125 रुपये तोळा होतं. बापरे. म्हणजे चांगली नाईट आहे. हो. चांगली नाईट होती. गाणी होती ना कारण म्हणून. गाणी नसते तर एवढी नसती मिळाली. म्हणजे मला 10 प्रयोग झाले तुम्ही म्हणायचे 750 रुपयाचं करू काय? हो. आणि खूपच यंग. फारच आहे. 17 वर्षाची 18 वर्षाची होते मी लिटरली. काय सुंदरच सुरुवात झाली की फार छान सुरुवात झाली. हे आवडते मला. गायला पण ये लेणे मिळतं काय. पैसे मिळतात. आणि मग तिकडनं पुढे कारण विविध ठिकाणी नाही. जात आपली जर्नी आहे. नाही माझं धन्य ते गायी झाल्यानंतर मला एक प्रोज नाटक त्यांनी दिलं गोवा हिंदू असोसिएशन ओके. वसंतराव कानेटकरांचं. तुझा तू वाढवी राजा. ते सुद्धा मास्टर दत्ताराम म्हणून जे होते त्यांनी बसवलेलं. म्हणजे मला मिळाली पण लोकं अशी दणकट लोकं मिळाली. सुरुवातच माझी झाली की मग नंतर गॅप पडली माझी कारण मग मी आई आजारी पडली खूप. ओके. जवळजवळ 2-3 वर्ष खूप आजारी होती. मॅनेंजायटिस झाला होता
आणि माझं मग लग्न ठरलं होतं तेव्हा, म्हणजे आचरेकरांच्या मुलाशी. तर त्यामुळे नाटक सोडलं होतं मी, कारण एक तर आईसाठी म्हणून नाटक सोडलं, मग लग्न झालं म्हणून नको आता कुठे, असं ते नाटक थांबलं. पॉज झालं. 7 वर्षांनी नंतर परत नाटक केलं मी, हमीदाबाईची गोटी. 7 वर्षांचा गॅप नंतर. पण मध्ये मी टेलिव्हिजनचा प्रोड्युसर होते. टेलिव्हिजन दूरदर्शन निघालं 72ला, तेव्हा मी टेलिव्हिजन जॉईन केलं. ते कसं, म्हणजे कसं झालं ते? नाही, कारण मुंबईत टेलिव्हिजन आल्यानंतर टेलिव्हिजन क्षेत्र आपल्याला सगळ्यांना नवीनच होतं ना. हो. फक्त दिल्लीला चालू होतं. बरं, नवीन टेलिव्हिजन म्हणजे काहीतरी करायला मिळेल कलेच्या क्षेत्रामध्ये. नोकरी पण नोकरीची नोकरी होईल. दादरला मी होते, वरळीला टेलिव्हिजन होतं, म्हणजे असं फार प्रवास नव्हता, काही नव्हता. म्हटलं चला मस्त, हे छान माध्यम आहे, बघूया ना जरा काय होतं. आणि सिलेक्शन झालं माझं. बॅकग्राऊंड होती त्यामुळे सिलेक्शन झालं लगेच. बरं. आणि जवळजवळ 10 वर्ष मी टेलिव्हिजनवर होते. आणि तिथे काय प्रकारची कामं म्हणजे करायला मी लागायची? तिथे तर लिटरली समय, त्या दिवशी पहिलीच्या दिवशी 2 ऑक्टोबरला सुरू झालं 72. त्यावेळी समय मी लावली होती तिथे ओपनिंगची. तिथे मला ना आधी घेतलं मला त्यांनी न्यूज सेक्शनमध्ये. ओके. पण नंतर मला त्यांनी एक मॅगझिन दिलं, नजारे म्हणून, की मुंबईमध्ये खूप कल्चरल प्रोग्राम्स होतात ना, ते कल्चरल प्रोग्राम्स मी कव्हर करायची. ओके. आणि त्याचं मॅगझिन बनवायची. सो मला फारच आवडीचं झालं ते, की संध्याकाळी आपलं प्रोग्रामला जायचं, सगळं शूट करायचं, दर आठवड्याला एक शो करायचा. आणि खूप प्रोग्राम असायचे मुंबईमध्ये, अजूनही खूप प्रोग्राम असतात. राईट. म्हणजे फोक फेस्टिवल असायचं, जसं आता जसं काला घोडा आहे तेव्हा नव्हतं ते, म्हणजे त्या टाईपचे फेस्टिवल्स, म्युझिकचे प्रोग्राम्स, षण्मुखांना काही कॉन्फरन्सेस व्हायच्या, अमजद अली, अमुक तमुक सगळे, ते मी एक मॅगझिन बनायचं. मला अर्धा पाऊण तासाचा नजारे म्हणून एक प्रोग्राम दिला होता. ओके. त्यामुळे खूप एन्जॉय केला मी तो. मग गजरा वगैरे पण करायला लागले, मग ॲक्टिंग पण त्याच्यात करायला लागले गजरामध्ये, मी, अरुण जोगळेकर वगैरे असे. त्यामुळे ॲज अ ॲक्ट्रेस म्हणून मला पण तिथे करायला मिळालं. काही छोटी छोटी नाटकं, विनय आपटे बसवायचा प्लेस, त्याच्यामध्ये मी करायची, गजरामध्ये करायची. मग मला जवळजवळ 7 का 8 वर्षांनी ही हमीदाबाईची गोटी नाटक आलं. राईट. आणि विजयाबाई मेहता बसवणार होत्या. मी, नाना, नीना, अशोक सराफ, भट्टी म्हणजे, आणि विजयाबाई, अशी भट्टी होती. मला त्याच्यात गाणं होतं, म्हणजे गाणं माझं फर्स्ट थिंग फॉर द प्ले टू कम टू मी. कारण पहिलं नाटक पण ते गाण्यामुळे आलं, हमीदाबाई पण गाण्यामुळे आलं, की ही गाते, त्यामुळे हिला घेऊया, असं करून ते. मी त्यावेळेस सुहासिनी मुळगावकडला, ती आमची चांगली मैत्रीण होती, त्यामुळे तिला म्हटलं, सुहास मावशी मला ना असं असं नाटक आलं, पण आता माझा जॉब परमनंट होता, म्हणजे ओके, गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटचा परमनंट जॉब, कोण सोडणार? आणि कोण सोडणार? तर तिला मी विचारलं का असं असं आहे, पण ते मला इथे काय सुट्टीच. ती म्हणाली ताबडतोब राजीनामा दे, नाटक आले, आम्ही इथे सडलेलो, नाटक आले, नाटक घे आणि राजीनामा दे. असं करून मी पटकन राजीनामा दिला, घेऊन टाकलं. काय होईल ते होईल. बरं, लग्न झालेलं होतं त्यामुळे, तर माझा नवरा डॉक्टर होता, त्यामुळे मी म्हटलं ठीक आहे, बघूया काय होतं ते. पैशासाठी फार करायचं होतं असं नव्हतं, मजा म्हणून करत होते मी. त्यामुळे मग ते नाटक सुरू झालं, मग ती शृंखला सुरू झाली नाटकांची. राईट. कमाल. आता मला दुसरं फॅसिनेशन काय आहे, की हा जो काळ आहे, ह्या काळात आपण काय काय गोष्टी करत होतो. म्हणजे पहिले नोकरी केली, त्याच्यानंतर नाटक केलं, आणि ते सगळं एक्सप्लोर होत होतं. पण कलेच्या दृष्टिकोनातून त्या काळी बऱ्याच गोष्टी आजूबाजूला पण होत होत्या. हो, म्हणजे इकडे तिकडे जाणं, पाहणं हे सुद्धा होत असणार आहे. तर त्या काळी कसलं, म्हणजे काय जास्त बघितलं जायचं, का वाचनच जास्त होतं? वाचनाची मला फार आवड नव्हती. ओके. अजिबातच. म्हणजे मला, आमच्याकडे ती संस्कृतीच नव्हती फार वाचनाची. राईट. मला त्यातल्या त्यात, आम्ही पुण्याला असताना लायब्ररी लावली होती. पुण्याला लायब्ररीचं फार होतं ना ते. मग मेंबरशिप असायची आणि जाऊन पुस्तक बदलायचं, ते कार्ड असायचं वगैरे ते. तसं ते लहानपणी केलं होतं तेवढंच. पण नंतर मुंबईला नंतर फार वाचन नाही झालं माझं. पण बाकीच्या गोष्टी म्हणजे फिल्म्स बघायची खूप मी. मला फिल्म्स बघायची पहिल्यापासून आवड, खूप आवड. कारण पुण्याला आम्ही स्टार होतो, आम्हाला फिल्म बघायला अलाउड नव्हतं. ओके. आई वडील जेव्हा भेटायला यायचे, वडील भेटायला ज्ञानेश्वर आणि अमुक आणि दोस्ती असल्या फिल्म्स, बाकी नाही तर फिल्म्सला नाहीच म्हणायचं, अलाउडच नाही. अलाउडच नाही. आणि जाणार कोण घेऊन ना, आजीकडनं कोण घेऊन जाणार. तेव्हा वडील महिन्यातनं एकदा सेकंड सॅटर्डेला यायचे, सेंट्रल गव्हर्नमेंटचा हॉलिडे, तेव्हा ते सगळे आमचे लाड व्हायचे. हॉटेलमध्ये जायचं, फिल्म बघायची,
सारसबागेच्या गणपतीला जायचं. असा एक ठरलेला रुटीन होता. हं. तो महिन्यात एक दिवस आम्हाला मिळायचा. पण अदरवाईज असं जाणं व्हायचं नाही फिल्मला वगैरे. त्यामुळे मुंबईला गेल्यानंतर मग मी SNDTला म्युझिक घेऊन केलं. राईट. लिबर्टी टॉकीज शेजारी होतं. क्लास बुडवून सकाळचा मॅटिनी रोज बघायचा. त्यामुळे सगळे जुने पिक्चर, इवन इंग्लिश पिक्चर मला खूप आवड होती, म्हणजे इंग्लिश पिक्चरची वगैरे. पण आणखीन तिथे त्यावेळेला ना कुठल्या थिएटरमध्ये बरं एक फेस्टिवल व्हायचं, असे आता मामी बिमीसारखं नाही, हां. असं छोटंसं काहीतरी 5-6 पिक्चर वगैरे अशी यायची. हां. त्याला पण मी जायची. ते मला पिक्चरची आवड खूप होती पहिल्यापासून, खूप. त्याच्यात काम करायचं आहे वगैरे हा असला काही डोक्यात पण नाही अजिबात, बरोबर. अजिबात नाही. तुम्ही आश्चर्य वाटेल, पण त्यावेळेच्या लोकांना ना अशी एस्पिरेशन्स नव्हती रे, नाही. की मी आता हे करणार म्हणजे मला एकलव्यासारखं मी तेच करणार, असं मला आठवत पण नाही आहे की आम्ही असा विचार केला होता. नाटक आलं, नाटक घेतलं. दूरदर्शन आलं, दूरदर्शन नोकरी केली. आता त्याच्यानंतर काय करायचा हा प्रश्न होता, कारण लगेच नाटक आलं. बरोबर. पण त्याच्यात पण मी किती वर्ष टिकेन मला माहीत नव्हतं. असं सगळं ते मला म्हणजे एक्सपेरिमेंटच करत गेलो आम्ही. हां. पण त्याच्यामुळे विचार काही नव्हता. बरोबर. पण भीती पण नव्हती, की आता अजिबात काय भीती होणार नव्हती. आपल्याला? नाही, अजिबात भीती नव्हती. बरं काय आहे की त्यांचं पण, माझ्या सासरचं पण घराणं कलेचं. माझे सासरे पण पद्मश्री होते, M.R. आचरेकर. वा. फार मोठे पेंटर होते. आणि राज कपूरकडे 25 वर्ष आर्ट डायरेक्टर होते. बरसातपासून पार मेरा नाम जोकरपर्यंत आर्ट डायरेक्शन त्यांचं आहे वा. सगळ्या पिक्चरमध्ये. अतिशय गाण्याची आवड त्यांना पण. आई पद्मश्री, आईला म्युझिकची. म्हणजे आमच्याकडे घराण्यामध्ये काहीतरी कला आलीच पाहिजे. म्हणजे हे आपण ग्राईपटर घेतो ना बाळकडून, तसं आहे ते, की म्हणजे त्याच्याशिवाय कसं असतं आयुष्य हां. हे माहीतच नाही. साधं आयुष्य हे माहीतच नाही. बरं त्यांनी पण कधी मला अडवलं नाही. माझ्या आईवडिलांनी तर मला कंप्लीट मुभा दिली होती, आम्हाला सगळ्यांनाच. त्यामुळे अडण्याचं काही कारणच नव्हतं ना. म्हणजे दिस इज ब्लेस्ड. बरोबर. आय वॉज ब्लेस्ड. इतके असे म्हणजे एवढे ब्रॉड माइंडेड लोक मिळणं, खरं. आणि त्यावेळेला म्हणजे सून रात्री 2 वाजता नाटक करून येते, हा कॉन्सेप्ट सुद्धा पचवणं हे काय सोपं गोष्ट आहे नाही. नाही, त्या काळी तर नाहीच. नाहीच. आणि त्यामुळे काही आडणूक कुठे झालीच नाही ना, आडलोच नाही कुठे, कोणी थांबवलंच नाही आम्हाला की बाबा नाही हे करू नकोस, ते करू नको, काहीच नाही. त्यामुळे खुलत पण गेलो आम्ही, आणि आम्ही एक्सपेरिमेंट पण करत गेलो खूप. आता हमीदाबाईची कोठी नाटक बघायला लगेच पाठोपाठ महासागर आलं आमचं. हमीदाबाईची कोठी नाटक बघायला बाशुदा आले, ते बाशू चटर्जी. हं. आणि अतिशय आवडलं माझं काम त्यांना, आणि ते तवायफचं नाटक होतं ना. ओके. तर त्यांना मला आपले पर्याय म्हणून पिक्चर करत होते. त्याच्यामध्ये नंतर काळ जेव्हा झाले तेव्हा मी, गिरीश कर्नाड, उत्पल दत्त आणि आशालता वाबगावकर, हं. आणखीन शबाना आणि अमोल, असे 3 जोड्या आणि मुलं, तो पिक्चर होता. अप्रतिम पिक्चर होता. शरदचंद्रची कादंबरी होती ओके. बंगाल्यांची. तर त्या पिक्चरसाठी मला त्यांनी बोलवलं, मी आणि आशालता दोघींनाही. आणि तशी माझी हिंदीची जर्नी सुरू झाली. राईट. पण तेव्हापासून हिंदीची जर्नी सुरू झाली, हिंदीचीच जर्नी सुरू झाली. हां. मराठीत मला कोणी घेतलंच नाही. म्हणजे मराठीत कधी विचार पण नाही आला लोकांना, कारण जॉईनच झाले हिंदीमध्ये डायरेक्ट. हां. या नाटकातनं डायरेक्ट हिंदीमध्ये गेले. नाटकं खूप केली. राईट. पण जे काय मध्ये मध्ये काम टेलिव्हिजनचं आलं, का टेलिव्हिजन तेव्हा प्रायव्हेट चॅनल नव्हतेच ना बरोबर. तेव्हा. दूरदर्शन झी वगैरे बऱ्याच उशिरा सुरू झालं. त्यामुळे मला वाटतं काय 79 वगैरे असं असेल त्यावेळेचं. मग महासागर पण विजयाबाईंचंच नाटक होतं. त्याच्यात पण मी, नाना, नीना, विक्रम गोखले आम्ही होतो. त्याचे मी एका वर्षामध्ये 350 प्रयोग केले होते. बाप रे. आणि पॅक सगळे. त्यामुळे एवढं भरभरून चाललेलं ते नाटक. मग नाटकं खूप केली. अमोलबरोबर आधी अधुरीचं मराठी केलं, मुखवटे. डॉक्टर लागूंबरोबर दुभंग केलं. म्युझिकल एक आणखीन नसतं झिंगट म्हणून अरुण जोगळेकर बरोबर केलं. दिलीप कुलकर्णीबरोबर मार्गसुखाचं केलं. खूप नाटकं केली. 20-1 वर्ष तरी नाटकं केली. आणि मध्ये मध्ये चित्रपट हिंदी असं. चित्रपट मध्ये येत गेले. ते कधी कधी टेलिव्हिजन. अमोलचा एक कच्ची धूप म्हणून आता त्याच्यात केलं. असे छोटे छोटे केली खूप. आपले पर्याय मोठा केला. 84ला त्याच्यानंतर मला मोठा पिक्चर आला, म्हणजे तो चमेली की शादी. हां.
पण माझ्यावर ना कॉमेडीचा ठप्पा लागला. त्यामुळे कशी कॉमेडीचे करायला गेले आणि कशी कॉमेडी त्यांना आवडायला लागली मला माहीत नाही. पण कॉमेडियन म्हणूनच मला मग कामं मिळत गेली. नाटकात माझी सगळी हौस पुरवली मी. सिरियस रोलपासून सगळं केलं, अगदी विलनपासून सगळं केलं. पण पिक्चरमध्ये फक्त कॉमेडियनच. पिक्चर सिरियल जे काय आले ते कॉमेडी म्हणूनच झाले. त्यामुळे मला जरा थोडा वाईट वाटायचं की आपण नाटकात एवढं केलं आहे आणि आपल्याला इथे. पण ठीक आहे ना, मराठी हिंदी पिक्चर इज अ हिंदी पिक्चर. बरोबर. त्यामुळे ते मला नाकारून चालणारच नव्हतं. एन्जॉय केलं मी, खूप एन्जॉय केलं. पण काय झालं माहिती आहे का, नाटकाची बॅकग्राऊंड असल्यामुळे ना वाटेल ते डायरेक्टर आले नाहीत आमच्याकडे. वाटेल ती लोकं आली नाहीत माझ्याकडे. त्यांना माहिती होते की कोणा, जसं वसुधांबरोबर 3 का 4 पिक्चर केले मी. शंकरावरून ज्यांनी केलं होतं के विश्वनाथ, त्यांच्याबरोबर 3 पिक्चर केले मी. आणखीन 2-3 चांगल्या लोकांबरोबर पिक्चर केले. त्यामुळे अशी वाटेल ती लोकं आलीच नाहीत. एक बॅकग्राऊंड तयार झाली होती की या नाटकात मराठी नाटकातली लोकं आहेत. बरोबर. हां, म्हणजे मला आठवतं आहे मी जेव्हा अनिलबरोबर मी 3 पिक्चर केले. चमेली की शादी केलं, ईश्वर केला, आणखीन कुठला केला, बेटा. हे 3 पिक्चर मी अनिलबरोबर केले. बेटामध्ये जेव्हा मी आले तेव्हा अनिल का, यार ड्रामा वालों को क्यों लेके आते हो तुम पिक्चर में. मतलब तुला काय रे कॉम्प्लेक्स येतो. नहीं यार वो एक टेक में ओके कर देते हो, मेरे बहुत परेशानी हो जाते है. त्यामुळे त्याने ते घाबरायचे नाटकवाल्यांना आणि खूप रिस्पेक्ट करायची. त्यामुळे तो एक स्टँडर्ड होऊन गेलं. आणि मराठीमध्ये आईचं नाव म्हणून एक स्टँडर्ड होऊन गेलं. त्यामुळे मला वाटेल तशी लोकं भेटली नाहीत मला. बरोबर. फिल्टर आउट झाली ऑलरेडी झाली. पण हे सगळं करताना म्हणजे मला कधी मी मॅनेजर नाही ठेवला आयुष्यामध्ये. मग तिकडेच यायचं होतं मला. हो, मॅनेजर एक झालंच, पण हे सगळं करताना आपल्याला जबाबदारी पण आहे आणि घरही चालवायचं असतं. तर मग त्या काळी ते हिशोब वगैरे ते कशा पद्धतीने व्हायचे, म्हणजे निगोसिएशन्स म्हणा, हे काम मिळताना पैसे कसे सगळं मिळणार. मीच बोलायची. ओके. हां, त्यावेळी अशी कॉन्ट्रॅक्ट पद्धत वगैरे पण नव्हती. थोडा Right. विश्वासच टाकायचा. पण त्यावेळी फार फसवणारी लोकं नव्हती. अरे आत्ता पण नाही आहेत, पण ज्यांना फसवतात ती लोकं आपल्याला कळतात की नाही हे थातुरमातुर आहेत लोकं. राईट. झाले अशी 1-2 मिळाली मला पैसे न देणारी. वाईट वागणूक कुठेच मिळाली नाही. बरोबर. आता पैसे न देणारे लोकं सगळीकडेच असतात. म्हणजे असं नाही की आपल्याकडे कुठल्या दुसऱ्या बिझनेसमध्ये नसतात असं नाही आहे. त्यामुळे तो एक आपल्याला माहिती असते की हे लॉस खात्यात आहे. बरोबर. पण मला कधी मॅनेजर ठेवावा लागला नाही. मला कधी डेट सांभाळायचं कोणी करायला लागलं नाही, काहीच नाही करायला लागलं. नाटकात असल्यामुळे नाटकाच्या डेट सांभाळाव्या लागतात हे त्या लोकांना भान होतं. बरोबर. त्यामुळे ते असं जसं आता सॅटर्डे संडे फक्त प्रयोग असतात, तर सॅटर्डे संडे आधीपासूनच ठेवलेले असतात. आम्हाला सॅटर्डे संडे विचारायचंच नाही बरोबर. शूटिंगसाठी. हां, तर तसं त्यावेळेला नव्हतं, पण तरी ॲडजस्ट करत गेली लोकं. खूप ॲडजस्ट केलं मला त्यांनी, खूपच ॲडजस्ट केलं. एक जस्ट कारण की त्या काळचा अनुभव आणि आत्ताचं पाहतोय आपण, मला म्हणून त्या अँगलने विचारायचं की त्या काळचा प्रेक्षक नाटकाचा आणि आत्ताचा प्रेक्षक ह्याच्यात काय, म्हणजे कसं वाटते त्यांची जर्नी, प्रेक्षक म्हणून काय बदल वाटतो का आता? तुला सांगू का, मागे जेव्हा आम्ही नाटक करायचो तेव्हा ही मराठी पिक्चरला पण फार वेगळा ऑडियन्स यायचा. कारण तेव्हा खूप कॉमेडी, दादा कोंडके, अशोक सराफ, तो जॉनर, हा जॉनर होता. त्यामुळे तो ऑडियन्स वेगळा होता. पिक्चरचा ऑडियन्सच वेगळा होता. नाटकाचा ऑडियन्सच लिटरेचरवाली लोकं, नाटकाची कानिटकरांची नाटकं, कुसुमाग्रज होते, कानिटकर होते, रांगणेकर होते, कालेलकर होते, अशी अशी लोकं. त्यामुळे साहित्यातली लोकं नाटकं लिहित होती. दळवींचं महासागर होता आमचा आता, जयवंत दळवी. म्हणजे ज्यांनी लिटरेचरमध्ये मोठं काम केले ते लोक नाटकं लिहित होते. त्यामुळे लोकांना एक ते पर्वणी होती ती. तो मधला जो काळ होता ना, 80sचा काळ, तो नाटकाचा फार उत्तुंग काळ होता. म्हणजे त्यावेळे कठार काळजात घुसलीसारखं नाटक आलं होतं. म्युझिकल नाटक बघत होती लोकं. म्हणजे मानापान वगैरे नंतर एक खूप गॅप पडली होती आणि मग परत एक चांगला काळ सुरू झाला होता. दुरितांचे ते मिरजाऊ, अशी सगळी नाटकं असल्यामुळे तो ऑडियन्सच वेगळा होता. म्हणजे तो म्हणजे आपलं सगळं झोकून द्यायचं, नाटक बघायचं. म्हणजे काही जे काय जमापुंजी असेल त्यातला एक भाग थोडा नाटकासाठी काढून ठेवायचे, असा ऑडियन्स होता. पण तुला खोटं वाटेल आणि आश्चर्य वाटेल, आताचा जो ऑडियन्स आहे ना तो पण खूप छान आहे. मधला काळ फार वाईट गेला जेव्हा नाटकं फार नाहीत, निघालीच नाहीत.
सगळी नाटकं फ्लॉप होत गेली होती. नाटकाला ऑडियन्स येईना, कारण टेलिव्हिजन सुरू झालं. बरं, त्याची जागा त्याला थोडा ती जवळजवळ percentage 10 वर्ष गेला. ती गेली टेलिव्हिजनमध्ये, सोप ऑपेराजमध्ये. आता सोपचा ऑडियन्स कुठेतरी दमणारच ना तो पण, आणि तो आता दमला बरोबर. की बस आता बघितलं आम्ही, त्याच्यात काय बघायचं हे आता आम्ही निवडलं. तेव्हा आता आम्हाला सगळे प्रोग्राम नाही बघायचे. एक बरोबर. बटण आहे म्हणून हलवत बसा, नाही. आता परत लोक नाटकाकडे वळली आहेत. आता परत लिटरेचरकडे वळली आहेत. जसं मी तुला म्हटलं मगाशी की मी वैभव जोशीचा प्रोग्राम जाते तेव्हा आय एम अमेज. म्हणजे 800 लोक 900 लोक असे अमेजून बघत असतात, ऐकत असतात. आणि यंग पोरं, म्हातारी कोतारी पण नाही, यंग मुलं, इतकं वेड आहे त्यांना आता कवितेचं, लिटरेचरचं, विच इज सच अ गुड साईन. आणि हे मराठीतच होऊ शकतं बरं का. परवा पण मी कोणाला तरी म्हटलं एक तर ना मराठी कल्चर फार मोठं आहे, फार हाय आहे, फार श्रीमंत आहे. बॅकग्राऊंड लिटरेचरची एवढी आहे, नाटकांची बॅकग्राऊंड आहे, म्युझिकची बॅकग्राऊंड आहे. आणि मुख्य म्हणजे ना लोक इतकी ब्रॉड माइंडेड आहेत की आपल्या सुनेनी काहीतरी करते म्हटल्यानं तिचं कौतुक करायला मागे नाही पुढे बघत. आता हातावर मोजल्यासारखी लोकं असतात सगळी, काही खेचणारी पण लोकं असतात, पण मला नाही वाटत आणि कुठल्याही भाषेमधल्या ह्याच्यामध्ये एवढा ब्रॉड माइंडेड ऑडियन्स असू शकतो. राईट. की जितकं मुलीचं कौतुक करतात तितकं सुनेचं पण कौतुक करतात. क्या बात आहे. माझी सून फार सुंदर गाते. माझी सून अतिशय उत्कृष्ट पेंटर आहे. मला इतकं कौतुक आहे की असं नाही कुठे मिळत. राईट. आणि त्याच्यामुळे ही वाढतेच ना कला, नाही म्हटलं तरी. बरोबर. तर त्याच्यामुळे तो ऑडियन्स पण वाढायला लागला आणि यंग लोकांना आणि फार आता आवड लागलेली आहे. एक तर सगळे बाहेरचे चांगले चांगले पिक्चर बघतात, चांगले चांगले सिरियल्स येत आहेत, त्यामुळे लिटरेचरची गोडी वाढली आहे. हो. चांगल्या गोष्टींची गोडी वाढली आहे, विच इज सो गुड साईन. राईट. तर असं पॉझिटिव्ह आहे त्याच्यात. ॲब्सोल्युटली. नक्की. कारण की मी इवन क्लासिकलमध्ये बघ, हो. मैफिलीमध्ये क्लासिकलमध्ये बघ, क्लासिकलमध्ये थोडीशी जगलरी होते, थोडंफार ऑडियन्स प्ले करतात तसं, पण आवड वाढली आहे हो. आणि यंग मुलं येतात ऐकायला. क्युरिओसिटी पण वाढली खूप वाढली आहे. कारण पूर्वी कसं होतं, हे फोकस्ड होतं असं मला वाटतं. कारण की एवढे आणि पूर्वी एवढे ॲव्हेन्यूज पण हो नव्हते. ऑप्शन्सच नव्हते ना. 1-2 गोष्टी व्हायच्या, त्यामुळे सगळे जायचे तिथे 2 गोष्टी. त्यामुळे ते छानपणे टिपायला मिळायचं. हो. आता काय करू की ते करू की हे करू की फोनवर बरंच काय काय झाल्यामुळे फोननी तर फार नुकसान केलं. त्यामुळे त्या सगळ्या लोकांचा पण दोष नाही. आता काय करणार, अशी परिस्थितीच अशी आहे सगळी. फार नुकसान केलं, पण मोबाईलनी फार नुकसान केलं, कम्युनिकेशनमध्ये नुकसान केलं. वाटेल ते बघायला लागले लोक. ठीक आहे, पण प्रोज अँड कॉन्स. प्रोज अँड कॉन्स. या सगळ्यामध्ये आपली माणसं असतात काही जे आपल्याला सपोर्ट, डिरेक्ट सपोर्ट नाही म्हणतात, पण ती आपल्याबरोबर आहेत ह्याच्या जोरावर आपण झोकून देतो. तर मग अशी कारण बरीच लोक आणि वेगवेगळ्या फेजला भेटत असतात ते आपल्याला लोक. तर अशी कोणती लोक आत्ता लगेच टॉप ऑफ द हेड आठवतात की ह्यानी ह्या काळात तर हे खूपच चांगला आधार होता, किंवा ते ह्या लोकांचं असणंच पण माझ्यासाठी खूप पॉझिटिव्ह होतं असं. मला वाटतं माझी सासरची लोकांचा फार हात आहे त्याच्यामध्ये. ओके. आचरेकरांचा फार मोठा हात आहे. म्हणजे माझे सासू आणि सासरे. माझी सासू भेटलीच मला म्हणून माझ्या क्लासमध्ये गाण्याच्या. अरे, ती शिकायची आणि मी पण शिकायची. आणि तसं कनेक्ट झालं. कसं कनेक्ट झालं मला. तसा मला त्यांचा मुलगा भेटला. माझा नवरा डॉक्टर होता, पण गाण्याची खूप आवड होती त्याला. पण माझ्या नवऱ्याची एक फार गंमत होती. अतिशय ब्लडमध्ये म्युझिक होतं त्याच्या, ब्लडमध्ये. म्हणजे जे माझ्या मुलामध्ये आलं आहे, आता त्या माझ्याकडनं आलं आहे, कोणाकडनं आलं आहे, दॅट्स अ डिफरंट स्टोरी. पण ब्लडमध्ये म्युझिक होतं आणि त्याला अतिशय हार्मोनियम सुरेख हात होता. काही न शिकता हार्मोनियम वाजवायचा. तर मी म्हटलं, अरे तू त्यापेक्षा शिक ना छानपैकी कुठे काहीतरी एक विरंगुळा. मला नेहमी आवडतं कोणी कलाकार म्हणून. आता डॉक्टर्स म्हणून काहीतरी दुसरं काहीतरी आलं पाहिजे, हे माझं नेहमीचं मत आहे. की अपार्ट फ्रॉम युअर प्रोफेशन यू हॅव टू लर्न समथिंग डिफरंट. तो एक विरंगुळा असतो आणि तो स्टेजबस्टर असतो आणि तो फार जरुरी असतो आपल्यासाठी. आपल्याला आपल्या प्रोफेशनचा कधीतरी कंटाळा येतो ना, की बाबा भाजला मला आता काहीतरी वेगळं करायचं. पटकन पेटी घेऊन बसलं, वाजवलं काहीतरी, तबला घेऊन बसलं, वाजवलं काहीतरी. इट्स सच अ गुड थिंग. तर त्याला म्हटलं तू शिक. तर तो म्हणा बरोबर शिकतो, मला मास्तर आणून दे. म्हटलं बरं. तो डोंबिवलीला कोणतरी बिचारा यायचा घरी. पण माझा नवरा इतका साधा आणि गोड होता की तो वाजवायला लागला ना, तो इंगळ हरिकर असं काहीतरी नाव होतं, की तो असं बघत बसायचा त्याच्याकडे आणि म्हणायचा
तुम्हीच वाजवा हो. पण अरे डोंबिवलीहून येतो तो तुला शिकायला, तुम्हीच काय वाजवा. नाही गं, तो किती छान वाजवतोय. तर गंमत होती त्याची. माझा मुलगा पण अप्रतिम गिटार वाजवायचा. आणखीन मला असं वाटतं की फक्त कसं बोटं फिरतात एवढंच शिकला तो. एक डिसूजा म्हणून कोणीतरी माणूस होता सांताक्रूजला, त्याच्याकडे 6 महिने पण शिकला नसेल. ओके. दॅट्स ऑल. आणि ही बिकेम, म्हणजे मला मध्ये विशाल भेटला होता, विशालने, शेखर विशाल मधला विशाल, तो त्याच्यावर होता म्हणजे विशाल. ओके. तो म्हणा क्यों भेजा उसको अमेरिका. अरे म्हणलं मी पण कितना अच्छा गिटार बजाता था. अप्रतिम गिटार वाजवायचा, अप्रतिम. फारच छान वाजवायचा. आता तो करतो थोडंसं काम काहीतरी, कर्ज बरोबर करतो, स्वतःचं काहीतरी म्युझिक बरोबर करतो, पण आहे तो गेममध्ये, म्हणजे Right. स्पेशल इफेक्ट्स केले पण त्याने. गेम आणि म्युझिक असं दोन्ही हो. एकत्र चालू आहे. कॉफी आलेली आहे. काय वास आलाय गो. कसला वास आलाय. ओ माय गॉड, नो वंडर. इफ तुम्हाला अजून दूध पाहिजे तर काही एक नको. sip घेऊन नो प्रॉब्लेम. आणि साखर is okay की नाही. ओ माय गॉड. अरे काय, नो वंडर. रोलिंग आहे का? पहिल्यांदाच आमच्या कॉफीबद्दल युजली बोलतात सगळे ओ माय गॉड, फर्स्ट हाफ मध्ये. दिस इज टू मच यार. म्हणजे ही कला आहे माहितीये का. मग ती दारात आल्यावर वास आला ना जो मला पटकन. आणि मी फिल्टर कॉफीची फार फार प्रेमात आहे मी, फिल्टर कॉफीच्या. ह्याची मजाच वेगळी आहे. फारच मजा, फारच छान. शिकलं पाहिजे कधीतरी येऊन तुझ्याकडे. बनवेल. माझा मुलगा खूप उभा राहिला माझ्याबरोबर, कारण माझा नवरा गेला तेव्हा 2 वर्षाचा होता मुलगा. ओ, सो वी ग्रू टुगेदर लाईक फ्रेंड्स. बरोबर आणि आय गॉट मॅरिड ऑल्सो ॲट द एज ऑफ 21. बरोबर. 24व्या वर्षी मला मुलगा झाला होता. सो त्यामुळे तो आम्ही, म्हणजे आमच्याकडे जसं म्हटलं ना की काम करणं, बाईनी काम करणं आणि बाई बाहेर असणं हे माहितीच आहे. म्हणजे हे रुटीन आहे. बाई दुसरं नाही काही करत, बाई हेच करते, जी काम करते, घर पण सांभाळते. त्यामुळे ते बाळकडून आमच्या मुलाला पण, माझ्या मुलाला, त्यामुळे ब्रॉडमाइंडेड सगळेच आहेत आमच्या घरामध्ये. काही कोणी इनॅबिशन्सच नाही आहेत की बरोबर. हे करायचं नाही आहे आणि ते करायचं नाही, असं नाहीच आहे काही. सगळ्यांनी सगळं करायचं. सगळं करायचं, सगळं आई जो मुलगा करतो तीच मुलगी पण करते. त्यामुळे ती सून माझी पेंटर आहे, ती तिच्या खोलीमध्ये असते, हा ह्याच्या खोलीमध्ये असतो, घरातनं काम आहे, त्यामुळे सगळं शांतपणे चाललेलं असतं. सो दिस इज अ व्हेरी रुटीन. आणि मला वाटतं हे फार चांगलं आहे, व्हेरी हेल्दी आहे. बरोबर. हे काही कोणाला कन्व्हिन्स करायचं नसतं. वी डोंट ओ एनीबडी एनी आन्सर. सो आय थिंक दॅट्स अ बेस्ट सिच्युएशन जस्ट नाव. बरोबर. पण हे घरचे झाले आणि बहिणी वगैरे पण तसं हां, बघायला बहिणी वगैरे, पण बहिणी म्हणजे लहान होत्या आणि बरोबर. माझ्यापेक्षा लहान बहिणी, त्यामुळे अर्थात आम्ही खूप क्लोज आहोत. वी आर व्हेरी क्लोज. आम्ही 5 मिनिटाच्या अंतरावर 4घी बहिणी राहतो. ते एक फार, म्हणजे फोन केला की आम्ही 4घी एकत्र पटकन जमतो. असं कुठून यायचं आहे, कुठेतरी 2 तासावर आहे वगैरे, असं काही नाही. 5 मिनिटावर आहेत सगळ्याजणी. त्यामुळे बहिणींचा तर आधार मिळालाच आहे. पण आत्ता मला खूप 2-3 खूप क्लोज फ्रेंड्स आहेत माझ्या. राईट. त्यातली मेधा आहे एक मांजरेकर. बरोबर. माझी स्मिता लेमय म्हणून माझी मैत्रीण, जिप्सी आहे ना, लिमय, बरोबर. ती त्यांची. स्मिता, हां. ती अतिशय क्लोज फ्रेंड आहे माझी. दिल्लीला माझी एक मैत्रीण आहे खूप जवळची, म्हणजे 2 वाजता बोलवलं तरी रात्री तरी धावून येतील अशा मैत्रिणी त्या. राईट. आणि आता मला वैभव खूप माझ्या जवळ, इट्स व्हेरी 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 क्लोज टू मी, लाईक इज लाईक मानसपुत्रासारखा आहे माझा. बरोबर. तर आणि काय होतं, माझा मुलगा लांब असल्यामुळे ना, इथं कोणीतरी असणं की ज्यांना मी पकडू शकते आणि धरू शकते किंवा मला मदत पाहिजे, अशी 3-4 माणसं असली ना तरी मोर देन एनफ. राईट. त्यामुळे अशी फॅमिली, फुल फॅमिलीच आहे माझी. वैभवची बरं. फॅमिलीच फुल माझी फॅमिली झाली आहे. आणि माझा मेहुणा एक आहे, शिरीष गुप्ते, जो फार मोठा वकील आहे, वंदनाचा नवरा जो आहे. राईट. त्यांनी खूप आम्हाला आधार दिला, कारण माझा नवरा गेला तेव्हा तो एकमेव होता. म्हणजे मग दुसऱ्या बहिणीचा नवरा पण कुठे दुबईला वगैरे असायचा. ओके. त्यामुळे अशी क्लोज नेट. हां, व्हेरी व्हेरी क्लोज. आणि 5-6 माणसंच आहेत, पण ती आहेत. पण मला जे सुरुवातीला पण म्हटलं, मला तसं वाटतं की मावशी तुझा स्वभाव पण बऱ्यापैकी सकारात्मक आहे. त्यामुळे हो. जरी तू एकटी जेव्हा घरात असशील तेव्हा पण मला असं वाटतंय की तू काय चिंता कर, भीती, ह्याचं टेन्शन घे, त्याचं टेन्शन घे, असं अजिबात. नसावं असं मला नाहीच घेत. वाटतंय. पण मी टेन्शन नाहीच घेत मी. आणि मी मागे वळून नाही बघत. हां. मला नाही आवडत मागे वळून बघायला. गेलं, संपला तो.
असं नाही की मला कमी लोकांनी फसवलं नाही, फसवलं. पण मला असं वाटतं की मी ती एक थेरी धरली. माझं मागच्या जन्माचं कर्म होतं, ते मला द्यायचं होतं, ते मी दिलं, आता पुढे चला. राईट. मग टेन्शनच राहत नाही. बरोबर. माझंच देणं होतं आणि ते माझ्याच हाताने झालेलं आहे ना, मग मी कशाला दुसऱ्याला दोष देऊ की त्यांनी मला फसवलं म्हणून. राईट. आय डिड दॅट ना विथ द ओपन आईज. सो वाय शुड आय ब्लेम एनीबडी एल्स. बरोबर. असं आहे ते. त्यामुळे माझ्या ना खरं माझ्या मुलाला काळजी नसते माझी फार. खुश असतो तो म्हणतो मला माहिती आहे तू काम करत राहा बस. ते महत्वाचं आहे. मग तू खुश असतेस. हो. हे पण किती इंटरेस्टिंग आहे की एखादी फेथ सिस्टम आपली जर का डोक्यात असेल, जसं तू म्हणालीस की हे मागच्या जन्माचं असेल त्याचं कर्म आणि हे, तर ती एक सिस्टम लागते. कारण बऱ्याचशा गोष्टींना ना आपण कितीही रिझन द्यायचं म्हणालो तरी रिझन्स नाही सापडत आणि असं वाटतं की माझ्याच बरोबर का होतंय. आणि आपण त्याच्यात खूप अडकत राहतो माहिती ना. बरोबर. विशेष सर्कल ते संपत नाही कुठेही. राईट. सर्कल यू हॅव टू स्टॉप इट. आणि स्टॉप म्हणजे स्टॉपच. मी स्टॉप म्हणजे स्टॉपच देते. कधी कधी रुथलेस वाटतं लोकांना, पण नाही, दॅट्स माय सिस्टम. बरोबर. आणि ही माझी सिस्टम आहे की मला त्यातनं मोकळं व्हायचं आहे. मग काय करायचं, हे माझं कर्म आहे, मी घेतलं, पुढे जायचं. राईट. आणि खूप मोठी मोठी नुकसान झाली माझी, पण मी रडत नाही बसले कधी. आय नेवर क्राईड. आय डोंट क्राय. आय डोंट ब्लेम एनीबडी एल्स. त्यामुळे मी इथे खूप शांत असते. बरोबर. मला काय टेन्शन येत नाही तसं नाही, पण शांत असते. बरोबर. त्याची डील करायची एक पद्धत आणि आहे सिस्टम माझी. झालेली आहे तयार. आणि किती सुंदर आहे. कारण हो. खूप हार्ड आहे आजकालच्या जीवनात तर एवढं खूप हार्ड आहे. सगळीकडनं काय काय येत असतं. खूप हार्ड आहे. हो. खूप हार्ड आहे. पण मी माझी एंटरटेनमेंट शोधत असते, माझी माणसं शोधत असते, माझं विश्व शोधत असते. आणि मला जे पाहिजे ते करायची मुभा आत्तापर्यंत मिळाली आहे ना, त्याचा फार फायदा झाला मला. बरोबर. कोणीच अडवलं नाही. माझा मुलगा पण मम्मा मला विचारत जाऊ नका, काय करायचं ते कर ना, तुला व्हॉट एव्हर यू फील लाईक डू इट, विच इज सो ब्युटिफुल. माझी सून सुद्धा, माझा मुलगा सुद्धा, नेवर आस्क मी व्हॉट आर यू गोइंग टू डू, व्हॉट आर यू डुईंग. तो फक्त माझ्या तब्येतीची काळजी करतो, बाकी त्याला कशाची काळजीच नसते. खरं. अजिबात. कमाल. जर का आपण असं सगळ्यांना असं आयुष्य मिळावं समज. खरंय, मिळावं किंवा खरंच. आपण दुसऱ्यांसाठी ते क्रिएट करावं, हे पण एक महत्वाचं आहे. करावं. कारण आपलं असतंच, पण आपल्या बरोबरच्या लोकांना पण तसं मिळालं पाहिजे. हो. असंही एक आहे. कारण ते खूप इंटरडिपेंडंट आहे ना. पण सुंदर आहे. थँक्यू. शिका काहीतरी त्यात ना. येस. मी खूप देवभळी नाही आहे, पण मी स्वामींना खूप मानते, समर्थांना. खूप देवभळी नाही, पण देर इज अ पॉवर. दॅट्स ऑल आय फील लाईक. मी रोज मंदिरात जाणार वगैरे असं काही करत नाही मी. बरोबर. पण मला आधार वाटतो खूप. आणि तू म्हणालीस पण दिवसाची सुरुवात तुझी उठून नमस्कार करूनच होते. तर तेवढा मध्यरात्रीचा मी साधारण 3-3:30 उठले ना, तो ब्रह्ममुहूर्त असतो आणि नेमकी मला जाग येते 3-3:30. मी जाते, आधी देवाचा दिवा लावते, एक उदबत्ती लावते आणि मग परत झोपायला जाते. राईट. सो आय फील गुड. मस्त. आईची एक कलाकार म्हणून एखादी शिस्त किंवा सवय जी तू खूप ॲडमायर केलीस, की अरे एखाद्या कलाकाराने पुढे जाण्यासाठी हे किती सातत्याने केलं, ते मला जाणून घ्यायला आवडेल. आणि एक माणूस म्हणूनची सवय, असं काय आठवतं तुला एकदम हायलाईटवाली? आईची एकतर आईची आई पण गायिका होती. ओके. तर हिराबाई दादरकर म्हणून असं नाव होतं तिचं. त्या बाईची कमाल वाटते मला. माझ्या आईनी म्हणजे तिने आईला सांगितलं होतं की काहीही झालं, तुला काय करायचं ते कर, हे तेव्हापासून बाळकडू, पण ग्रॅज्युएट व्हायचं. ग्रॅज्युएट झाल्याशिवाय तुला काहीच नाही करून देणार. लग्न पण नाही करायचं ग्रॅज्युएट झाल्याशिवाय, आणि तू गाणं काढते गा, पण ग्रॅज्युएट व्हायचं. आणि त्या काळी जेव्हा ग्रॅज्युएट फार होत नव्हते लोक. 40s मध्ये म्हणते, 46-47ची गोष्ट करते मी. SP कॉलेजमधनं तिने सायकॉलॉजी घेऊन ग्रॅज्युएट झाली ती. म्हणजे मला इतकं आश्चर्य वाटायचं. आई सांगायची की त्या काळी ती 100 रुपयाची ट्युशन द्यायची. त्या काळी 100 रुपये. बापरे. आजी माझी आई कॉलेजमधनं यायची, दप्तर टाकायची, पुस्तकं टाकायची, 4थ्या मजल्यावर जायची आणि रियाज करत बसायची. आजी तिला चहा नेऊन दे, आजी तिला खायला नेऊन दे. 100 रुपयाची ट्युशन तेव्हा. मी म्हटलं मम्मी काय, व्हॉट अ प्रिव्हिलेज यू वेअर. म्हणजे काहीच करून दिलं नाही तिने, फक्त गाणं कर बस. ते एक आय डोंट नो वेदर तुला ते गाणं माहिती आहे, सावळाचा रंग तुझा म्हणून मम्मीचं माडगुळकरांचं गाणं. नाही, पण मी आज 80 वर्ष जुनं गाणं आहे ते. ओके. 80 वर्ष झाली त्याला. 16 वर्षाची होती आई गायली तेव्हा. बरोबर. कारण आईच्या जन्मशताब्दी वर्ष आहे ना.
बरोबर, आता. 1926. 26 सालची ती आणि 16 वर्षाची असताना ते गायली. ते असं फडक्यांनी HMAला सांगितलं की मला माणिक दादरकर म्हणून छान आवाज आहे. दादरकर नाव होतं. का छान आवाज आहे, करा. ते म्हणाले, "नाही हो, नाही. ते आवाज जरा पातळ आहे." ते म्हणाले, "करा ना, करा. एक तरी माझ्यासाठी करा." फडक्यांचं नाव होतं तेव्हा. हां. त्यामुळे फडक्यांनी 2 गाणी केली आणि ते मग इतकं अजून लोकं सावळाचा रंग गायला लावतात मला. म्हणजे मी सांगते ना, तिने एवढी मेहनत केली. 8-8 तास मेहनत केली तिने. 8-8 तास रियाज करायची. तुला गंमत वाटेल, आमचं वडाळ्याला घर होतं आधी. आता जे दादरला राहते त्याच्या आधी मी वडाळ्याला राहतो. तेव्हा मी आईकडे राहायचो नाही, पुण्याला राहायचो. छोटंसं घर होतं म्हणून आम्ही आईकडे फक्त सुट्टीत यायचो. तर तिथे एकच खोली होती आणि एक छोटंसं स्वयंपाकघर, संपलं घर. मग तिथे ते सगळे यायचे, मल्लिकार्जुन आणि कानन वगैरे सगळे. घरामध्ये बरं माझे वडील UPचे. UPवरनं कोणीही मुंबईला आलं की आमच्याचकडे राहायचं. म्हणजे एका वेळेला घरामध्ये 10 माणसं वगैरे हे फारच कॉमन होतं. ते कसे झोपायचे काय आय डोंट नो. तेव्हा तिला रियाजाला वेळ नाही, जागा नव्हती, तर ती बाथरूमवर जाऊन रियाज करायची. अशी कोपऱ्यात भिंतीकडे अशी तोंड करून बसायची. अशी पण नाही बसायची, भिंतीकडे तोंड करून बसायची आणि रियाज करायची. मी म्हटलं, हे मला म्हणायची आम्ही असं केलं. म्हटलं, सॉरी, मला हे असं काही जमणार नाही. एक तर मला 8 तास जमणार नाही. त्यामुळे ही मेहनत जी बघितली आहे ना तिची, अमेझिंग इट वॉज. अमेझिंग. कमाल. आणि किती साली 69 का 69ला आईला मॅनिंजायटिस झाला होता. 42-43 वर्षाची होती. त्याच वर्षी तिला पद्मश्री पण मिळाली होती. आणि कोमामध्ये जायची, कोमामधनं बाहेर यायची, कोमामध्ये जायची, कोमामधनं 4-5 महिने ती हॉस्पिटलमध्ये होती. आणि मी कॉलेजमध्ये. म्हणजे मी जाऊन येऊन, माझ्या धाकट्या बहिणी सगळे जाऊन येऊन, माझे वडील नोकरी करत होते. असं करून करून आम्ही तिला बाहेर काढली त्यातनं. पण त्यावेळेस काय औषध वगैरे काहीच नव्हती रे. म्हणजे काही म्हणजे लोकांना डायग्नोस व्हायला वेळ लागला की तिला मॅनिंजायटिस झाला आहे म्हणून. आणि मॅनिंजायटिसमध्ये ना काहीतरी जातं, डोळे जातात, कान जातात, तुमची मेमरी जाते. लकीली काहीच गेलं नाही. ती मॅनिंजायटिसमधून बाहेर आली. म्हणजे लोकांनी, हजारो लोकांनी प्रार्थना केली आणि ते काय धूप आणून दिले आणि अंगारे आणून दिले आणि सगळं झालं होतं. पण काहीच गेलं नाही. फक्त तिला कॅल्सिफिकेशन झालं म्हणून ती फक्त ह्याच्यात अशी बसून गायची नंतर संबंध सगळी वर्षात. तर त्यावेळेला मला जाणवलं मम्मीचं की म्हटलं इतकी पायस होती मम्मी, आई माझी. म्हणजे कोणाचं वाईट तर कधी जाऊच दे, पण वडील आणि आई दोघेजणी इतके शांत होते. कधी आवाज चढलेला बघितला नाही, कधी भांडणं बघितली नाहीत घरामध्ये, तंटे नाही, आरडाओरडा नाही, आवाज मोठा नाही, काहीच नाही. शांत चालायचं आमचं सगळं. त्या मानाने आम्हाला मग आवाज चढवायला लागायचा. म्हणजे असं व्हायचं की आईला जेव्हा बसायला नाही यायचं, अशी बसायची जेव्हा, चालायला पण त्रास व्हायचा तिला नंतर, कारण कॅल्सिफिकेशन झालं होतं मांडीच्या जॉईंटमध्येच. तर आता कोणी समजा विचारलं आणि ते या ना ते इथे दादर माटुंगामध्ये, ते यशवंतच्या बाजूला आहे ना दादर माटुंगा, दादर माटुंगामध्ये प्रोग्राम आहे, माझ्या मुलीचा प्रोग्राम आहे, या ना. आई लगेच हो म्हणायची. ओके, हो म्हटली. तयार होऊन बसली आहे बरं का. म्हटलं, काय कुठे चालली? ते जायचं आहे ना मला. तर जाते मम्मी. म्हटलं, कशी जाणार आहेस? जाते चालत. मी त्यांना फोन करायचे त्या माणसांना, तुम्ही ह्यांना चालत बोलवली आहे? तुम्हाला माहिती आहे का तिला चालता येत नाही, ते गाडी पाठवता येत नाही तुम्हाला? ते त्या काहीच बोलल्या नाही. म्हटलं, अहो तुम्हाला नाही का अक्कल? हे सण मला घ्यायला लागायचा. बरोबर. तर त्याला इलाजच नव्हता. इतके भिडस्त होते दोघंजणं. त्यामुळे मी फटकळ ठरले. पण ठीक आहे, मला काही फरक पडत पण ते नव्हता. गरजेचं होतं तेव्हा, ऑफकोर्स. गरजेचंच होतं. त्यामुळे स्वभाव इतका म्हणजे एक तर देवभोळी होती खूप. देवदेव नाही केले, पण खूप देवभोळी होती. सगळ्यांचं इतकं सासरच्या लोकांचं केलं, सगळं केलं, आम्हाला सांभाळलं. म्हणजे तुला खोटं वाटेल, माझा जन्म झाला जेव्हा, त्यावेळेला ना 5-5 तासाची मैफल व्हायची, 4-4 तासाची मैफल व्हायची क्लासिकलची, एकच बाईचं. आता कसं कॉन्फरन्समध्ये 1-1.5 तास गातात लोकं. एक राग झाला, एक छोटी दुरुस्त झाली, संपली मैफल. 3-3 तासाचे, 3.5 तासाच्या मैफिली आता होतच नाही. 4 तासाच्या मैफिली व्हायच्या, 2 इंटरव्ह्यू व्हायचे. 2 राग संपली की आतमध्ये यायची, मला दूध पाजायची, परत स्टेजवरून गायची. असे दिवस बघितलेले आहेत माझ्या मामीनी. तिचे मामी सांगायची आम्हाला हे सगळं. मामी जायची बरोबर, कारण मी तानी होते. म्हणजे कमाल, म्हणजे किती कमाल.
काय डेडिकेशन. अरे साधी 3 मिनिटाची रेकॉर्ड जर तिला करायची असायची ना HMVमध्ये, तर ती 2 तास आतमध्ये रियाज करायची आणि ते गाणं रेकॉर्ड करायची. ते कामरकर वगैरे होते, सुलभा ताई होत्या ना देशपांडे, त्यांचे वडील, ते HMVमध्ये होते, रेळे म्हणून होते ते HMV. कोणी आलं की बघा अहो काय अजून आलं नाही, तिचा रियाज होऊ दे, ती येऊन बरोबर गाईल. 2 तास रियाज करायची क्लासिकलचा, मग येऊन ती 3 मिनिटाचं गाणं गायची. कमाल डेडिकेशन. म्हणजे आणि त्यावेळेला काय गाणं म्हणजे सगळे लताबाईंनी तशीच गायलीत ना, सगळे म्युझिशियन सकट मग परत रिटेक करायला लागायचा फुल. आता काय कोणी येऊन फक्त डबिंगच करतं ना, आता काही तसं काहीच नाही, म्हणजे इतकं सोपं आहे सगळं. त्यामुळे हा जो तिचा गुण होता ना, तो आमच्यात पण नाही आला. इतकं डेडिकेशन, इट इज टू मच. म्हणजे त्या प्रूव्ह करायचं म्हणजे करायचं आणि कुठे कॉम्प्रोमाइज नाही की बाबा नाही आता वास झालं तर मला लोक सांगता येतं गाणं अजून हे गाणं ते बरं. तिची मैफल काय असायची, क्लासिकल, भावगीत, नाट्यसंगीत, ठुमरी सगळे प्रकारची गायची. त्यामुळे तिची मैफल अशी फुल असायची, वेगवेगळ्या फ्लेवर्सनी, सगळ्या फ्लेवरनी भरलेली. कारण हे सगळं जेव्हा आपण ऐकतो ना, असं वाटतं की त्या एरामधले जेवढे पण कलाकार किंवा इन जनरल सगळ्याच क्षेत्रांमधली लोक जी होऊन गेलेली आहेत, ते खरंच तपश्चर्या करायचे त्यांच्या कामाची. म्हणजे आत्ता ते असं वाटतं की अरे तपश्चर्या करायची खरंच. मी सांगते ना 7-7 तास 8-8 तास रियाज करायची ती. सकाळी 2-3 तास, दुपारी 2-3 तास, संध्याकाळी परत 2 तास. अमेझिंग. आणि परत सगळा संसार सांभाळून, 4 मुलींना सांभाळून, सगळं करून. असं नाही की बाबा नाही मला नाही हे करायचं, काही नाही, सहज सगळं. त्यामुळे टाईम मॅनेजमेंटनं मी खूप शिकले आईकडनं. बरोबर. अरे हो, आणि एवढं सगळं मॅनेज करायचंय, काय कमालाचं टाईम मॅनेजमेंट होतं. म्हणजे प्रश्नच नाही टाईम मॅनेजमेंट. मी आमच्या बहिणी सगळ्यांना टाईम मॅनेजमेंट इतकं सुंदर येतं. आम्ही कशाचंही टेन्शन घेत नाही. बापरे आता काय झालं, अरे बापरे एवढी लोक जेवण करायचं म्हटलं ना मला, तर माझ्याकडे 15-15 लोक एका वेळी येऊ शकतात जेवायला, आणि मी 3 तासात स्वयंपाक करू शकते. कारण डोक्यात बसलंय गणित. हां, काय टाकलं तिथे टाकलं तर इथे हे चिरायचं, हे चिरलं की मला गोळ्या तयार करायचं, सगळं बसलेलं असतं. मला कधीही टेन्शन येत नाही जेवण. मी अप्रतिम जेवण करते, कधीही टेन्शन येत नाही जेवण करण्याचं. बनवायचा आवडता पदार्थ कोणता आहे की मला माझ्या हातून हा करायला, म्हणजे मासे आणि मटण. व्हेजिटेरियन आले की मला टेन्शन येतं. बेसिकली मला एक तर काय आचारकांकडे असल्यामुळे मासे मुबलक, म्हणजे मालवणची लोक हे लोक, त्यामुळे मासे अप्रतिम करते मी. आम्ही अजिबात खात नव्हतो. गोवा हिंदू असोसिएशनमध्ये आल्यानंतर मला शिकवलं त्यांनी मासे खायला. आमच्या घरात मासे नव्हते, कसं करायचे नाहीत कधी. बरोबर. आणि पप्पा युपीचे असल्यामुळे त्यांना चिकन माहीतच नाही, त्यांना मटणच माहिती आहे. ओके. हां, तिथली डेलिकेसी. युपीच्या लोकांना फक्त मटण माहिती आहे, आणि मासे तर कधी आयुष्यात नव्हते खाल्ले त्यांनी. त्यामुळे मी मासे आणले घरामध्ये. पण मला इतका स्वयंपाकाची आवड आहे, माझा स्टेज बसतं रे स्वयंपाक. काहीही टेन्शन आलं की मी एक दिवस असला ना मला, की मग मी त्या 1 दिवसामध्ये सगळं फ्रीज छान, ही गोळी करून ठेव, ती गोळी करून ठेव, हे करून ठेव, हे वाटण करून ठेव. म्हणजे मला ते सोपं जातं ना. सकाळी मी स्वयंपाक करून जाते, तर मग पटकन काढलं, मी सकाळी उठते, चहा काय आधी त्या गोळ्या काढून ठेवून देते, मग माझी कामं आटपते. तोपर्यंत गोळ्या बर्फात नाही झालेल्या असतात, ते काढते, स्वयंपाक करते. गोळ्या म्हणजे कसल्या गोळ्या म्हणतात? सगळं आलं, लसूण, कांदा, खोबरं, पेस्ट वगैरे करून सगळ्या करून ठेवते. सगळ्या माझ्या फ्रीजमध्ये गोळ्यांचे डबे असतात. आयत्या मी काहीही करू शकते. हॅक आहे, हॅक घ्या. पण ही टाईम मॅनेजमेंट पण आहे ना. हो, ऑफकोर्स. हां, आणि आवड असल्यामुळे करते मी. नाही आवड नसली तर नाहीच होणार ना. मग ते मग रोजच बाहेरनं मागवा, शक्यतो मागवत नाही मी. हां. आणि मग वडिलांकडनं त्यांची कोणती सवय किंवा त्यांचं कोणते तरी बिहेवियर? नाही, पण मला तर काय होतं माहिती आहे का, आपण एकतर आमच्या आई 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 इतकं झालं, ती आजारी पण होती म्हणून ते पण झालं, आणि आईचं क्षेत्रच ते होतं म्हणून. वडील बिचारे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये फिल्ममध्ये नोकरी करायचे, आणि इतका त्या माणसाने केवढा सॅक्रिफाईस केला असेल मला सांग आईसाठी. म्हणजे एखादा माणूस एवढा उभा मागे राहतो, हे त्या काळी अलाहाबादहून आलेला माणूस, हिंदी भाषिक माणूस, एक तर त्या दोघांचं लग्न हे असं होणं, हे सुद्धा केवढं ब्रॉड माइंडेड आहे त्यावेळेचं. की सदाशिव पेठेतली आई पुणेरी आणि अलाहाबादचा नवरा, म्हणजे काय कुठला विरोध नाही, तंटे नाहीत. म्हणजे मला तुला सांगायला आवडेल की
आईचं लग्न व्हायच्या आधी आईला जरा भोलानाथ भट म्हणून बनारसला होते, त्यांच्याकडे ठुमरी शिकायची होती. ओके. आता लग्न ठरलं होतं, म्हणजे करणार हे माहिती होतं. मग माझ्या नंडेकडे त्यांनी वडिलांनी पाठवलं, माझ्या बहिणीकडे जा, त्याचे मिस्टर तुला घेऊन जातील. ते बिचारे मम्मीबरोबर 15 दिवस जाऊन तिथे बनारसला राहिले. मम्मीला ठुमरी शिकून घेतली तिने आणि मग ते तिला घेऊन आले. कुठे असं मिळतं रे? म्हणजे आपली होणारी सून येणार आहे, मला तिला घेऊन जायचं आहे. आणि त्या काळी आय एम टॉकिंग अबाउट 40s. खरं. सो आय एम ब्लेस्ड म्हटलं ना, आमची फुल फॅमिली इज ब्लेस्ड. खरं. कारण एखादा कलाकार त्याची तपश्चर्या चालूच असते, पण तो किती मोठा होईल किंवा त्याला किती एक्सप्लोर करता येईल त्याच्या पार्टनरवर पण खूप डिपेंडंट आहे. केवढा. पण त्यामुळेच ना आम्हाला सुद्धा पार्टनर मिळाले, ते असे मिळाले की कधी त्यांनी ऑब्जेक्शन घ्यायचा प्रश्नच आला नाही. राईट. फार कमी लोकांना मिळतं रे असं प्रिव्हिलेज. खरं. दॅट्स व्हॉट आय एम सेइंग. वी आर ब्लेस्ड की नाहीतर आम्ही खुल्लोच नसतो ना. हो. आणि भांडण करायलाच लागलं नाही, काही तंटे करायलाच लागलं नाही, काही ऑब्जेक्शन घ्यायलाच लागलं नाही की नाही मला हे करायलाच लागलं नाही काही. राईट. कमाल. विच इज लोकांना फार खोटं वाटतं, पण दिस इज हॅपन. खरं. नाही, लोक म्हणतात ना एवढा कॉन्फिडन्स कुठं आला. असंच आला ना कॉन्फिडन्स, खोलायला दिलंच ना आम्हाला. आता तू सांग, पुण्यावरून आम्ही आलो होतो, पुण्याला मला आजी, आम्हाला दिसायला आम्ही सगळ्या चौघी बऱ्या, आजी आम्हाला खिडकीत उभी राहून नाही द्यायची. काय खिडकीत? मेन रोडवर दुकान ना, बरोबर. अगदी मेन रोडवर घर आमचं, बाजीराव रोड 2, चितळ्यांचं जे दुकान आहे ते. बरोबर. ते वाडा आहे मोठा, त्याच्या बाजूचं चितळेचं ते कॉर्नरचं दुकान त्याच्या बाजूला ना, त्याला लागून एक Right. भिंत आहे. भिंत फोडली तर चितळ्यांच्या घरात जाऊ आम्ही, दुकानात जाऊ, असं आहे. अशी एक भिंत आहे, तिथे आम्ही आम्हाला उभे राहून नाही द्यायचे. आम्हाला ते खुलं बळ माहीतच नव्हतं. शाळा 2 मिनिटावर हुजूर पागा, त्यामुळे शाळा जायचं, शाळेतनं घरी यायचं, बस एवढंच विश्व आमचं. पण मुंबईला आल्यावर आम्ही सुटलो. म्हणजे मुंबईला आल्यावर असं वाटलं, अरे मी 15व्या दिवशी मुंबईला लोकलमधनं SNDला जायला प्रवास सुरू केला. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की एवढं बळ कुठून आलं आमच्याकडे. पण ह्याच्यात तीही भीती असते की खूप जर का आपण कंट्रोल्ड एन्व्हायरमेंटमध्ये असलो आणि अचानक आपल्याला मोकळीक मिळाली तर अतिरेक सुद्धा होतो अतिरेक लोकांचा. म्हणजे बिघडतात तशा, हो. बिघडतात. पण आईवडिलांनी आम्हाला एकच सांगितलं होतं, आम्ही मुभा देतोय, गैरफायदा नाही घ्यायचा आमचा. कम्प्लीट काहीही करा, पण गैरफायदा नका घेऊ आमचा. राईट. आणि त्यांचे डोळे सतत आमच्यावर, पुण्यावर असताना सुद्धा डोळे होते ना आमच्यावर, आम्हाला माहिती होतं त्यांचं लक्ष आहे. असं नाही आम्हाला सोडून दिलं त्यांनी चौघांना. चौघी जण आम्ही अशाच झालो, काही प्रॉब्लेम नाही आम्हाला अजिबात, कुठेच आयुष्यात अडलंच नाही काही. मला टू बी व्हेरी फ्रँक, इवन वेन माय हजबंड डाईड, आय डिडंट नीड एनी इमोशनल सपोर्ट. मी बसले कुठेतरी जाऊन कोणाकडे, आय डिडंट नीड इट. मी माझ्या मुलाला सोडायला 5व्या दिवशी शाळेत गेले ते पुण्याला, बिशप्सला सोडायला त्याला. आय डिडंट नीड इट. आणि दॅट वॉज व्हेरी नेसेसरी, कारण ही शुड सी दॅट आय एम ओके. दॅट वॉज वन थिंग. त्यामुळे मला ते घ्यावंच लागलं, थोडं पांघरून घ्यावं लागलं, पण दॅट वॉज निडेड. सो हे निर्णय सगळे माझे मीच घेत गेले. पण हे आपसूक परत ते प्रोसेस पण होत गेले, कारण काय काळ आपण दाबून पण ठेवतो. नाही, मी ना तेवढं तर दाबलं हो गेलंच होतं. बरोबर. नाही असं नाही, पण ते त्याला दाखवण्यासाठी पण मला थोडं बरोबर. स्ट्रॉंग बनायला लागलं. पण मी जसं म्हटलं ना, मी मागे नाही वळून बघत. राईट. मला त्यातनं काही मिळत नाही मला कशासाठी, पण ते बॅक ऑफ माइंडमध्ये टाकत राहायचं. त्यापेक्षा एक गाव 2 तुकडे करायचे आणि पुढे चालू करायचं. मावशी, आजच्या घडीला तुला, कारण की मला असं दरवेळी वाटतं की काहीतरी आपल्याला नवीन आपण शोधत असतो, म्हणजे आपल्या रेग्युलर गोष्टींमध्ये पण काहीतरी नवीन, कारण त्याची एक एक्साइटमेंट असते आणि त्याच्या जोरावर आपण काहीतरी नवीन नवीन करतो. तर मग आजच्या घडीला तुला अशी जनरलीच आयुष्यात कसली एक्साइटमेंट असते की मला हे आता करून बघायचं आहे किंवा मला हे ट्राय करायचं, अशी कशी आत्ताच्या घडीला असते? माझं सगळं जवळजवळ करून झालेलं आहे. म्हणूनच विचारतोय मी. जवळजवळ सगळं करून झालेलं आहे. पण मला एक काय, म्हणजे माझी इवन माझा मुलगा आणि सून पण नेहमी म्हणायचे, खूप छान स्वयंपाक करते म्हणून, मामा तू कुठलं तरी रेस्टॉरंट काढणं एखादं. आता ते फार उशीर झालं आहे, पण मी आता रेस्टॉरंटमध्ये भागीदारी केली आहे, जसं मी तुला पुणे टॉकीजमध्ये. सो आय एम व्हेरी हॅपी अबाउट इट. आणि मी आता काय होतं, आपल्याकडनं मुंबईला
कल्चरली फार प्रोग्राम असे जसं म्हटले तसं काव्य वाचन किंवा कविता, एखादं पुस्तक वाचन, किंवा चांगले चांगले जसं आता मध्ये गुलजारजींचा प्रोग्राम झाला पुण्याला, 90 वर्षाचे आहेत ते, पण त्यांचा प्रोग्राम झाला. हे आपल्याकडे मुंबईमध्ये फार कमी होतं. राईट. आय गो टू पुणा, तेवढ्यासाठी मी जाते, मी दिवस काढते आणि आय अटेंड ऑल दिस प्रोग्राम्स. दॅट इज माय. आता मला त्याचा विरंगुळा लागला आहे हां. की पुण्याला जायचं, चांगला प्रोग्राम अटेंड करायचा, 2-3 दिवस राहायचं. आणि मला पुण्याचं असोसिएशन खूप आहे, बरोबर. त्यामुळे मी ते फार एन्जॉय करते. इथे असताना मला स्वयंपाक इज माय टेस्ट बसतो, तो एक मी करते. आता मी ड्रायव्हिंग थांबवलं, नाही तर मी 50 वर्ष ड्रायव्हिंग केलं. वा. आता मला माझा मुलगा म्हणतो नाही आता वाच मम्मा, बरं. आता ड्रायव्हर ठेव. तर आता 10 वर्ष लास्ट माझा ड्रायव्हर आहे माझ्याकडे. सो चांगले पिक्चर की पिक्चर बघते, चांगली नाटकं आली की नाटकं बघते आणि एकटी जाते, तर मला कोणालाही विचारायला लागत नाही. प्रवास करते, मला प्रवास खूप आवडतो. अमेरिका अजिबात आवडत नाही, तर मुलाकडे मी 7 वर्षात गेलेली नाही आहे, तो येतो इथे. मला अजिबात आवडत नाही. आता किती 15-20 वेळा गेले. काय बघायचं परत परत अमेरिकेमध्ये? एक शहर दुसरं शहर एकच आहे, तेच मॉल्स आहेत, तीच घरं आहेत, काय आहे दुसरं? युरोपला मी 100 वेळा जाईन, पण अमेरिकेला मला नाही आवडत अजिबात. त्यामुळे प्रवास मला खूप आवडतो. आम्ही बहिणी पण खूप जातो प्रवासाला. मागच्या वेळा अझरबैजानला जाऊन आले. सिंगापूर दुबई म्हणजे रोजचंच झालं आहे असं आहे ते. पण आय लाईक टू एक्सप्लोर, आय लाईक टू ट्रॅव्हल. बरोबर. असं फिरणं आणि खूप त्याच्यात आवडतं नवीन मला. नवीन आणि लोक असणं अजून हो, तुला खूप ते आवडतं एक मला. कमाल आहे. मी तर म्हणजे स्वित्झर्लंडवर एकटी बॅकपॅक घेऊन गेलेली आहे. खूप आवडतं मला. आता नाही, आता जरा असं वाटतं की काय झालं तर असं होतं, कोणतरी असलं म्हणून जरा पाहिजे. म्हणून घाबरायला होतं. बरं. पण आय थिंक तुझं हे पण काय म्हणतं पर्सनॅलिटी पण अशी आहे की तू दाद सुद्धा पटकन देतेस गोष्टींना, असं मला हो, वाटतं की हो. जे वाटलं लगेच सांगितलं. नाही, मला आवडलं तर आवडलं म्हणून मी तोंडावर सगळ्यांना सांगते. ते बाब फार मला आवडतं, कारण मला मला माझं मन मोकळं करायला आवडतं. मला हे आवडलेलं आहे. कारण सोनालीला म्हटलं, सोनाली तू इतकी छान बोलतेस, खूप बोलतेस पण छान बोलतेस. आणि मला वाटतं ते पण आईकडनं आलं आहे माझ्याकडे. कारण मला आठवते आई अगदी 15 वर्षाचा आणि 10 वर्षाचा आणि 12 वर्षाची मुलं असली तरी ते गातात त्याचं कौतुक करायची बरं. समोर बसून. आणि त्यांना इतकं आवडायचं ते की माणिकरावांसमोर बसतात आणि आमचं कौतुक करतात. पण दाद द्यायला कशाला हातचं राखायचं? म्हणजे मला असं वाटतं की त्यात जळण्यासारखं काही नसतं. म्हणजे जस्ट बिकॉज शी इज अन ॲक्ट्रेस, समबडी एल्स इज ॲक्ट्रेस, आणि तिचं आवडलं काम तर छे मी कशाला बोलू, हां, असं मला बरं. मला झालंच नाही ते कधी आयुष्यामध्ये. जेलस हा प्रकारच नाही माझ्यामध्ये Right. अजिबात. आय ऑलवेज ॲडमायर इट. आणि मला वाटतं म्हणून मला ना देवाने पण भरभरून दिलं. हां. आत्तापर्यंत काम येत गेलं मला, त्याचं काहीतरी फळ मिळालंच असेल ना. हो. कळत न कळत पुढे पुढे होतच की आणि नाही. दुसरी गोष्ट एक ऑब्झर्वेशन सांग मला असं वाटतंय, कारण की काय होतं आता आईचं एवढं अवाढव्य काम आहे, हो. एवढं नाव आहे, हो, आणि मग त्याच्यासमोर आपण आपलं काहीतरी निर्माण करणं हे सुद्धा काही काही वेळा एक कॉम्प्लेक्स किंवा असं होऊ खूप येतो, शकतं. दबायला होतं खूप असं. हां. पण ते आम्हाला त्यांनी दुखानेच होऊन दे नाही दिलं. राईट. कारण तुमच्याकडे कोणाकडेही बघून ते जाणवत नाही की पण तुला ह्याला माहितीये का, असं लोक आहे म्हणतात काय. ना का तुम्ही किती साधे आहात हो, फोटोवर म्हटलं की उभं राहता. म्हटलं अहो, आमच्या आईला आम्ही एवढी मोठी बघितली आहे, आम्ही काय माजुरडेपणा करणार. पण ते संस्कार मिळाले ना, हां. ते त्यांनी दिले ना आम्हाला संस्कार, आणि ते आम्ही घेतले. पण त्यांनी खूप आयुष्य सोपं होतं रे. खरंय. म्हणजे मला खोटं बोलायला लागत नाही. एक खोटं घातल्यावर की दुसरं खोटं निघतं, मग दुसऱ्या खोट्यातनं तिसरं खोटं निघतं. कशाला? राईट. संपवा ना खरं बोलूनच, स्ट्रेट फॉरवर्ड. हे की नाही? जकास. आणि ऑफकोर्स भारती मावशी आज आपल्याकडे आली आहे आणि गाणं नाही होणार असं होऊन देणार नाही मी, कारण आपलं वायफळ जॅम नावाचं नेहमी एक सदर असतं, जे लोक गातात किंवा गाऊ शकतात त्यांच्यासाठी आपण डेडिकेटेडली नक्की, असतं त्याच्यात नक्की. की अरे जॅमिंग झालंच पाहिजे, तर काहीतरी ऐकू जॅमिंग म्हणजे तुमचा शब्द हा. तुमची पिढी काय रे, झेंजी काय? नाही आम्ही मिलेनियल नशिबाने काय मिलेनियल. मला काही कळत नाही कधी माहिती ना, झेंजी म्हणजे काय म्हणजे काय. 2000च्या पुढचे जेनझी. अच्छा. माझा ना एक खूप आवडतं आणि माझी आई जेव्हा तुला आय डोंट नो म्हणजे तू माहिती आहे की नाही तुला, गीत रामायण नावाची Oh, of course. जे महाकाव्य होतं, माडगूळकरांनी लिहिलं होतं, फडक्यांनी सगळ्या चाली दिल्या त्यात सीतेची सगळी गाणी आई गायली होती. वा. आणि फक्त एक शेवटचं गाणं आई गायली नव्हती, कारण आई 9 महिन्याची प्रेग्नंट होती राणीच्या वेळेला. ओके. तर ते गाणं शेवटचं लताबाई निघालं होतं. त्यानिमित्तानं लताबाई आमच्याकडे यायच्या, रिहर्सल करायच्या, आणि खूप आठवण आहे मला त्यांची इतिहास. त्यातलं एक आईचं गाणं गाते मी. जेव्हा राम वनवासाला निघालेला असतो तेव्हा Right. सीता गाते.
निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी त्यांच्या पुढती. वनवासाची वनान भीती, संगे आपण भाग्य विधाता. जेथे राघव तेथे सीता. क्या बात आहे, वा मस्त. कौशल्यचा राव. अगं बाई ग, दोन ओळी गाते. हा प्राचीची रिक्वेस्ट. नाही मला येतं, पण दोन ओळी गाते. कबीराचे विणतो शेले, कबीराचे विणतो शेले, कौशल्याचा रामबाई, कौशल्याचा राम. भाबड्या या भक्तासाठी देव करी काम. कौशल्याचा रामबाई, कौशल्याचा राम. वा वा वा. पण ही गाणी इतकी जुनी आहेत, पण अजून इतकी ताजी आहेत. खरंय. आणि आता काय या निमित्ताने आईची 100वी आहे ना यावर्षी. या निमित्ताने आम्ही प्रोग्राम जे करतो किंवा त्याच्यामध्ये ते परत रिवाईव्ह होतं ना, खूप आवडलं. म्हणजे मला आश्चर्य वाटतं की आम्ही आता कॉम्पिटिशन केली यंग मुलींची की आईची गाणी फक्त गायची म्हणून. काय अजूनही पोरी इतक्या मन लावून गात होत्या आईची गाणी. मला खूप बरं वाटलं होतं. यंग मुलींच्या, आता आईची गाणी होऊन किती वर्ष झाली, आईला जाऊनच 26-27 वर्ष झाली, तरी पण ती गाणी इतकी ताजी आहेत. जसं म्हटलं सावळाचा रंग तुझा 80 वर्ष जुनं गाणं आहे, इतकं ताजं वाटतं अजूनही. एक तर इतक्या सिम्पल गाणी होती, सिम्पल चाली असायच्या, 4-5 लोक ऑर्केस्ट्रा असायचा, इलेक्ट्रॉनिक नाही काही. त्यामुळे तो एरा वेगळा होता. तुमच्या पिढीने काहीच बघितलं नाही. काय खंत त्याची. पण तुम्हाला आवड आहे, दॅट इज इम्पॉर्टंट आहे की नाही. खरं. आणि अशा मार्गाने तरी ते आम्हाला मिळतंय थोडं एक्सप्लोअर करायला. बरेचदा कसं होतं, आपण ज्या गप्पा मारतो त्याच्यातनं ह्या गोष्टी काही जुन्या असतात, त्या नवीन पिढीपर्यंत पोहोचलेल्या नसतात. पण असा विषय निघाल्यावर मग लोक पण मग जाऊन मग अजून बघतात की अरे हे काय होतं. तसंही एक वेगळं त्यांना एक्सप्लोरेशन जुन्या काळातलं मिळतं. तर तसंही छान वाटतं ते. त्यामुळे अरे मजा आलेली आहे जगात. तो अद्भुत दरवाजा नावाची आपली सेगमेंट असते, जिकडे मी एक इमॅजिनरी एक सीन तयार करतो आणि तिकडे तुला मी सोडणार आणि मग तुला जे दिसतंय काय वाटतंय ते बोलायचं. बरं, असं एकदम काय लोड नाही, खेळ आहे म्हणजे. हा. पण त्याच्या आधी तुला आज आमच्यावर गप्पावरून कसं वाटलं? खूप छान वाटलं. मला घरात आल्यासारखं वाटलं. एक त्या माईक आहे म्हणून मला कळतं की स्टुडिओ आहे. अदरवाईज तुझ्याशी गप्पा मारताना मजा आली. अशा गप्पा फार कमी होतात. हो, प्रश्न उत्तरं मग आपल्याला बोलता येत नाही जसे, मग तेवढंच उत्तर द्यावं लागतं. दॅट वॉज व्हेरी कम्फर्टेबल. ती पण फार गोड आहे. मस्त कॉफी पाजली आहे मला तिने. परत जाताना कॉफी घेणार आहे. बट आय लव्ड इट. नाईस, व्हेरी नाईस. आम्हालाही फार सुंदर वाटलं. आणि जसं सुरुवातीला म्हटलं की आपण ठरवत नाही, पण मला 100% खात्री होती की तुझ्यावर गप्पा मारायच्या तर मला फार लोड येणारच नाही, कारण की ते सुंदर इकडे तिकडे छान फिरून आले मी सगळी हो माझ्या आयुष्यामध्ये. हो. आणि बऱ्याचशा ज्या गोष्टी आहेत ना, कारण आता माझ्यासाठी कसं आहे, आपण तुझ्या आईच्या जनरेशनबद्दल पण बोललो, ते माझ्यासाठी थोडं अनरिचेबल आहे, कारण मधल्या 2 काइंड ऑफ पिढ्या आहेत. त्यामुळे ते थेट बोलता येणं. माझी आजी, बरोबर, त्याच्याबद्दल बोललो आपण, मी आणि माझा मुलगा, असं झालं ना आपलं. 3 पिढ्या झाल्या. त्यामुळे ते छान वाटलं मला की मला त्या जनरेशनबद्दल पण बोलता आलं, कारण तसं मला मिळत नाही फार, कारण तेवढ्या कनेक्ट असलेली लोक तशी रेअर आहेत. आणि पण रेअरपेक्षा म्हणजे जसं मी म्हटलं ना तुला की आजीपासून ते माझ्या मुलापर्यंत, बिकॉज ऑफ आवर ओपन माइंड अँड ब्रॉड माइंडेडनी आयुष्य किती स्मूथ गेलं बघ ना तसं. कारण कुठेच अडवणूक नाही झाली. आजीकडून आईकडे नाही, आईकडनं माझ्याकडे नाही, माझ्याकडनं माझ्या मुलाकडे नाही.
सो विच इज सो रेअर, व्हेरी रेअर. खरं आहे. तर अद्भुत दरवाजा. ओके. पुण्याचा जो वाडा आहे तिथे आपण आहोत. तुला कोणीतरी हाक मारली म्हणून तू तो दगडी जिना चढत 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 वरच्या मजल्यापर्यंत गेलीस. दरवाजा उघडलास, तुला आतनं तंबोऱ्याचा आवाज येतोच आहे ऑलरेडी. आत जेव्हा तू एंटर केलास तो दरवाजा, हा अद्भुत दरवाजा आहे. आता तू त्या जगात पोचलेस. तिकडे आई रियाज करते आणि ऑलमोस्ट तिचा रियाज करून संपत आलाय. ब्रेक घेणार आहे ती किंवा पॉज घेणार किंवा संपणार आहे अशा झोनमध्ये. ती तुझ्याकडे बघते, तू तिच्याकडे बघतेस आणि तू तिथे जाऊन बसतेस. तर आईच्या बाजूला अजून 2 व्यक्ती आहेत ज्याही कलाकार आहेत, ज्या आईला भेटायला गप्पा मारायला आलेल्या आहेत आणि ते पण वाट बघतात की यांचा तर रियाज मी किती संपला, वर्षाची आहे आता ते तुझ्याकडे. बर. म्हणजे ह्याच्यात आपण असंही खेळू शकतो जिकडे तू आत्ताची आहेस आणि आई तरुणपणीची आहे असंही आपण एक बर. करू शकतो, किंवा तू अगदी लहान त्यावेळची आहेस आणि तवय, असं तुला जे आत्ता वाटतंय तसं. आणि अजून 2 कलाकार आहेत आणि आता आई, ते 2 कलाकार आणि तू असे 4 जण त्या खोलीत आहेत. आणि आता ते काय कॉन्व्हर्सेशन आहेत, ती कोण लोक आहेत, त्यांच्यामधलं काय कॉन्व्हर्सेशन किंवा तुला काय प्रश्न त्यांना विचारायचं का, की जे काय तुला वाटतं या क्षणाला तिथे बसून त्या सतरंजीवर किंवा गादीवर जे काय आहे तिथे आपण जाऊन पोचलोय. तर आता सांग आम्हाला. मी झोपाळ्यावर बसली आहे. ओके. तिथे छानपैकी लाकडी झोपाळा आहे. बरोबर. आई खाली बसलेली आहे आणि आमचा असा मोठा हॉल आहे आणि हॉलमध्ये असे आमच्याकडे मोठे आरसे आहेत. ओके. 5-5 फुटाचे आरसे आहेत. वा. त्यातले जवळजवळ 8-10 आरसे होते आणि ते आम्ही शनिवाराला प्रेझेंट केले. शेवटी शनीचं देऊळ आहे तिकडे. ओके. ओके. आता आल्या आहेत कोण माहिती आहे आईच्याकडे? आई रियाज संपत आला आहे आणि आईकडे आली आहे मालती पांडे, ओके. म्हणजे प्रियंका बर्वेची आजी. ओके. मालती पांडे आली आणि आप्पा जळगावकर, बाईच पाहिजे, हं? बाईच पाहिजे, नाही, कोणी असू शकतं. आप्पा जळगावकर आले, हां. पेटीवाले. ओके. हे दोघं म्हणजे आईची खास मैत्रीण होती मालती पांडे. आणि आप्पा जळगावकर कायम मम्मीबरोबर हार्मोनियमला होते. आणि कुठला तरी नवीन राग आई आप्पांच्याकडनं करून घेते, कारण कुठली तरी मैफल आत्ता आहे 2 दिवसात वगैरे. आणि मला वाटतं आईला जगन्नाथ बुवांनी भटियार शिकवलं आहे ओके. आणि भटियार हा त्यांचाच राग होता, त्यामुळे आप्पांना तिने तो राग ती गात होती आणि आप्पा वाजवत होते. आणि मालती मावशी खूप अमेज होऊन बघत होती, कारण मालती मावशी खूप क्लासिक गायची नाही, खूप नाही गायची, ओके. ती भावगीतवाली. त्या तिथे पलीकडे माझी या प्रियच. हो, ते त्यांची गाणी. कमाल कमाल कमाल. तर ती अमेज होऊन मम्मीकडे बघतीये आणि ती काहीतरी थोडंसं आत्मसात करायचा प्रयत्न करते भटियार, त्याला तो जमत नाही आहे. आणि हे दोघं जण मग्न आहेत आपलं रियाज करण्यामध्ये. आणि मला फार आनंद होतो की मी नवीन राग काहीतरी आईकडनं ऐकते आणि झोका घेते. मस्त, सुंदर. तुला इंटरॅक्शन नाही करायचं ह्याच्यात. माझं कारण आईचा रियाज चालू आहे ना, हां, त्यामुळे मी गप्पा नाही मारणार तिच्याशी, मी रियाजच ऐकते. राईट. हा तोच झोपाळा आहे का जो पुलंच्या वगैरे चित्रपटातनं आपण बघितला, एक झोपाळा आणि एक मैफिल चालू होते त्याच्यात, तीच माडी आहे का ती? वो. जिकडे भीमसेन जोशी, वसंत हो, आणि हो. सगळे वसंत देशपांडे आणि सगळे बसून एकत्र जॅमिंग ते करतात. आईच्या भाईमध्ये होता मला वाटतं का? हो. पण ते आमच्या घरामधलं नव्हतं ते. कोणाच्या घरात गेलो ते? हिराबाईंच्या घरात गेलो ते मला वाटतं. ओके. पण झोन तसाच असणार आहे त्या काळी. झोन तसाच असणार. चांगलं टिपिकल पितळेच्या कड्यावाला हो. झोपाळा. म्हणजे लहानपणापासून तो झोपाळ्याचं फार फॅसिनेशन आहे. त्यामुळे आणखी काय नाही, मी मम्मीला फक्त विचारते की रागाचे सूर काय आहेत गं? मम्मी म्हणे तुला काय येतं का ऐकलं? तू ऐकून नाहीतरी तू ऐकूनच गातेस ना, मग आता हे ऐक आणि जेवढं माझ्या मागे गायचं असेल ते ह्यातनं ऐकलेलं गा, हां. असं ते चाललेलं आहे. आणि मला ती अशी हसते आहे. आणि आप्पा म्हणतात, काय भारती, तुझी मैफल कधी मला वाजवायला मिळणार? खूप आमचे घरोब्याचे संबंध होते आप्पांचे. आणि आप्पा लेजंड होते हार्मोनियममध्ये. कमाल. क्या बात आहे. मस्तच. आरसे वगैरे मला सगळं माझ्या हो. डोळ्यासमोर सगळं. मोठे मोठे आरसे होते आणि कपाटं असं होती ना, कपाटं, हां. त्या कपाटाला पण आरसे, ओके. असे खिडक्यांसारखी कपाटं छोटी, हां. 2 खणांची कपाटं. आणि त्याला त्या टिपिकल माहिती ना हे कसले माहिती हँडल, क्रिस्टलचे हँडल असायचे बघ. हो, कळलं. हां, ते हँडल्स. आणि
त्याला पण आरसे असं अजून. आणि त्याला वरती ना पत्रा होता आणि पत्र्यात नक्षी केलेली. हो हां, म्हणजे आता फॉल सिलिंगला कशी करतात तशी Right. पत्र्याची नक्षी आहे. आणि ती पत्र्याची नक्षी आणि दगडी फरशी. इट्स अमेझिंग हाऊस. अजूनही आहे ते तसं तसंच आहे. वा. मग तिथे आत्ता काय असतं? नाही आता काहीच नाही. आता कोणीच नाही राहिलं. माझे मामी मी सगळे गेले. त्या दुकान आमचं दुकान आहे ते स्वागत भंडार म्हणून माझ्या भावाचंच दुकान आहे. ओके मामी भावाचं. आता ते सगळं गोडाऊन झालंय. मग तो राहतो दुसरीकडे. ओके आणखीन आता ते घर असंच आता खूप 125 वर्ष झाली. बरोबर. पण काय ते ह्याच्यात जातं ना काय आपल्या हेरिटेजमध्ये. हां त्यामुळे ते पाडता येत नाही. बरोबर. तुम्हाला ते बाहेरनं स्ट्रक्चर करायचं. बरं तसं रुंदी कमी आहे खूप तशी. बरोबर. त्यामुळे आता इकडे पण बिल्डिंग चितळ्यांची आणि इकडे पण बिल्डिंग आहे बांधून. हां त्यामुळे काही करायला स्कोप नाही काय स्कोप नाही आता अजिबात. पॉज झालंय त्यामुळे काळाच्या ह्याच्यात. म्हणजे त्याच्यावर पाट्या पण इथे आमच्याकडे पण पाटी आहे. इथे हां. माणिकवर्मा राहत होते म्हणून. राईट. इथे पण सगळ्या म्युन्सिपाल्टीवाल्यांनी असं बरोबर. केलेलं आहे. ते पुण्यात निळ्या रंगाच्या हां, पाट्या असतात. फडक्यांची हां. केलेली आहे. तसं पुण्याला पण लावलेलं आहे. माणिकवर्मा इथे राहायच्या म्हणून. मस्त बघायला आवडेल ते. अरे फार छान आहे. कधी गेलास चित्राला लागून घर आहे. हां खाली स्वागत भंडार म्हणून दुकान आहे. आणि ते फार कॅरेक्टर आहे त्या घराला माहिती आहे ना. त्याच्या लोखंडी जाळ्यांच्या बाल्कन्या. हां फार कॅरेक्टर आहे त्याला. सुंदर एक्साइटिंग तर ऐकूनच वाटतं मला. जुनी घरं मला तर फार आवडतात. तसा होता अद्भुत दरवाजा आपला. आणि आज आपण जसं म्हटलं विविध ठिकाणी फिरत फिरत विविध कालखंडातनं फिरत फिरत इथपर्यंत येऊन पोहोचलोय. मला खूप जबरदस्त वाटलंय. खूप गोष्टी शिकण्यासारख्या सुद्धा आहेत. म्हणजे तो तपश्चर्यावाला जो मुद्दा आहे किंवा तुझी जी पॉझिटिव्हिटी आहे किंवा पुढे जात राहणं, मागे वळून जास्त बघायचं नाही आणि शिकत पुढे जात राहायचं, जेणेकरून आपलं आयुष्य समृद्ध होईल. आणि काही त्याच्यात कोणाची आडकाठी नसलं, हे सगळे जे मुद्दे आहेत ते खूपच सुंदर आहेत आणि नक्की शिकण्यासारखे. त्यामुळे मी तर पर्सनली खूप शिकलोय. आपण दरवेळी प्रेक्षकाला सांगत असतो की ऑफकोर्स आता तुझं बॉडी ऑफ वर्क इतकं प्रचंड आणि इतक्या काळाचं आहे, पण तरीसुद्धा आजच्या घडीला सुद्धा तू नवनवीन कामं करतेस. आणि आम्ही नेहमी प्रेक्षकांना तेच सांगत असतो की आपल्याकडे जेही पाहुणे येतील त्यांचं जे काही काम आलंय त्याला आपण प्रेम दिलं पाहिजे, ते पाहिलं पाहिजे, ते एक्सप्लोअर केलं पाहिजे. एकतर मी जसं मी म्हटलं की हिंदीतच कामं केली. त्यामुळे मला मराठी लोक कोणी आलेच नाहीत अप्रोच करायला. एक भीतीच असते ना की बाबा ती पैसे किती घेईल किंवा कामाला आपल्याला टाईम देईल की नाही. राईट. कारण नाही म्हटलं तरी कन्स्टन्स असतात मराठीमध्ये थोडी. तर मराठी हा जेव्हा मला पिक्चर आला तेव्हा मला जरा थोडी शंका वाटली की माझ्यासाठीच आहे ना हा रोल नक्की. कारण इतका वेगळा रोल आहे. म्हणजे माझ्या पठडीतला तर नाहीच आहे, राईट. माझ्या स्वभावाचा तर नाहीच आहे, पण मी जेवढं बॉडी ऑफ वर्क केलं त्यातला पण नाही आहे. नाटकात मी खूप वेगवेगळे रोल केले, पण नाटक वेगळं आणि पिक्चर वेगळा. पिक्चरचे तुम्ही फार समोर प्रेक्षक तुमची एक एक नस बघतात पिक्चरमध्ये. तुमचं एक एक एक्सप्रेशन कळतं. तर मला खूप भीती वाटली होती आधी की मी करेन माहिती होतं मला, पण मी इतक्या चांगल्या पद्धतीने करेन किंवा इतक्या चांगल्या पद्धतीने जे घेईन असं मला वाटलं नव्हतं. राईट. पण मला असं वाटतं की इमोट करायची जी माझी पद्धत आहे ना, मी खूप फील करून बोलते. मी आयुष्यात कधी ग्लिसरीन नाही घेतलं आणि मी आत्ता एका सेकंदात रडू शकते. विच इज सो गुड नो. मला काही थांबावत नाही. मी फक्त रोल झाला की सांगते 2 मिनटं थांबा आणि मी सुरुवात करते रडायला. इतका माझा तो इमोशन्सशी कनेक्ट आहे. बरोबर. तर तो इतका मला कामी आला ह्याच्यामध्ये. तू पिक्चर बघशील ना तर तुला कळेल की हाऊ दिस कॅन हॅपन. म्हणजे 5 का 6 मिनटात 4 मिनटाचा काहीतरी मोनोलॉग येतो आमचा. आय वॉज अमेज टू सी माय शॉट. आणि खूप प्रेमाने बनवलेलं पिक्चर सगळ्यांनीच. नेहाने पण फार सुंदर काम केलं आहे, सोनालीने पण फार आणि त्यांची मदत होती म्हणून हे काम निघालं. कारण इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट की समोरचा माणूस तुम्हाला किती रिस्पॉन्स देतो. त्या रिस्पॉन्सशिवाय म्हणजे माझा जेव्हा एकटीचा शॉट चालू होता तो दोघी मला समोरून रिस्पॉन्स देत होत्या लाईव्ह. त्यांचा शॉट नव्हता तरीसुद्धा त्या बसल्या होत्या. सो दिस इज सो इम्पॉर्टंट की गिव्ह अँड टेक असल्याशिवाय तुम्ही नाही हे काम करू शकत. की मला आयुष्याचं सर्कल माझ्या करिअरचं सर्कल पूर्ण झाल्यासारखं झालं मला. म्हणजे याच्यापुढे काम करणार नाही का ते नाही करणार, पण आता मला असाच रोल मिळाला नाही तरी मला खंत नाही. बरोबर. माझा बॉडी ऑफ वर्कमधला हायेस्ट पॉईंट मी आत्ता गाठले असं मला वाटतं. वा. म्हणजे
आय एम व्हेरी हॅपी अबाउट माय कॅरेक्टर अँड माय रोल विच इज व्हेरी रेअर की मी खुश असते माझ्या कामावर. बट आय एम व्हेरी हॅपी अँड प्राऊड ऑफ मी की आय कुड डू ॲट दिस एज आय कुड गेट दिस काइंड ऑफ रोल. दे थॉट अबाउट मी आणि मी एक्झिक्यूट केलं ते. तसं आता बघ ना, आता वागळे की दुनिया, वागळे की दुनिया मी किती वर्षापूर्वी केलं होतं? 87ला. किती एपिसोड केले? 19 फक्त. अजूनही लोक मला वागळे की दुनिया ओळखतात. आता नवीन आला वागळे की दुनिया, 4 वर्ष केला. हो, सुमित माझा मुलगा झाला होता. बरोबर. बट ते जे एपिसोड लक्षात राहिलेत ना लोकांच्या, तू तर जन्माला पण नसशील तेव्हा. नाही, 93 होता जन्म माझा. मग ते लोकांना म्हणजे एक एक एपिसोड लक्षात आहे, विच इज सो अमेझिंग. खरंय. सो आय एम ब्लेस्ड असंच म्हणेन मी. कंटिन्युअसली आय एम ऑलवेज थँकफुल टू गॉड की इज मस्त. गिवन मी गुड लाईफ. कमाल. प्रोज अँड कॉन्स असतात सगळ्यांचे, त्यातनं कोणाचे आपण शिकतो नसतात. आणि त्यातनं शिकतोच ना आपण. हो. पण त्यातनं शिकायला पाहिजे, शिकणं महत्वाचं आहे. हां. आणि ऍक्सेप्ट करणं महत्वाचं ऍक्सेप्ट आहे. करण्याचं महत्वाचं आहे. मीच प्रो आहे असं नाही. हां. किंवा रडतच बसलो होतो आपण, असं नाही तसंही नाही करायचं. करू शकत. बरोबर. आय थिंक आजच्या एपिसोडमधनं आपल्या प्रेक्षकांना खूपच चैतन्य तर मिळणारच आहे. जे हँड्स डाऊन मला माहिती होतं, जेव्हा तू येणार कळलं आम्हाला की म्हटलं एनर्जी तर सगळ्यांपर्यंत पोहोचणारच आहे. आणि ती एनर्जीचं फ्युएल झालं ना, कोणाला तरी ते इंधन म्हणून स्वतःच्या आयुष्यात वापरता आलं तर त्याच्यासारखं आणि घ्यावं वेगळं काही लोकांनी, नाही. कारण त्याच्यात हातचं राखू नये. माझ्याकडनं हो. काहीतरी शिकायला मिळालं तर मला फार आनंद होईल की हां. माझ्याकडनं काहीतरी लोकांना पॉझिटिव्हिटी मिळाली. हो, आणि ती मिळाली 100%. मलाच मिळाले तर त्यांचे ते खात्री देऊच शकतो. आय थिंक एवढ्या सगळ्या कामाच्या व्यापातून आणि बरंच काय काय चालू असतात आय नो, आणि आत्ताचा हा जो पिरियड असतो त्याच्यात तर खूपच गोष्टी ॲक्टिव्हिटीज चालू असतात. त्याच्यात तू एवढी वेळ काढून सकाळी आमच्याकडे आलीस आणि एवढ्या सुंदर आरामात आमच्यावर गप्पा गप्पा मारल्या. मारल्यास आम्हाला खूप सुंदर वाटलंय. त्यामुळे त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद. नाही, मी तुझे जेव्हा 1-2 एपिसोड बघितले तेव्हा मी म्हटलं आईला मस्त आहे हे, छान घरात बसल्यासारख्या गप्पा मारायच्या, आपण वाटेल ते बोलायचं, वाटेल ते काही प्रश्न उत्तरं नाहीत, काही नाहीत. दॅट इज हाऊ आय एम. सो आय फील गुड. थँक्यू सो खूप मच. मजा आली, खूपच मजा आली मला. आणि भागाच्या शेवटी आपण एक शब्द देतो, रॅन्डम कुठचा तरी शब्द, सोपा शब्द, जे लोक शेवटपर्यंत बघतात तो ते कमेंटमध्ये टाकतात. म्हणजे आपल्याला कळतं ह्या व्यक्तीने हा भाग शेवटपर्यंत बघितला. तर एक शब्द देशील कोणताही रॅन्डम? उत्सव. उत्सव. कमाल. उत्सव हा शब्द तुम्ही कमेंटमध्ये टाका, म्हणजे आम्हाला कळेल तुम्ही शेवटपर्यंत बघितलेलं म्हणजे आहे. इंग्लिशमध्ये सेलिब्रेशन होतं, हो, पण उत्सव. सेलिब्रेशन, उत्सव दोन्ही टाकलाच चालेल. आम्हाला कसं काही नाही बंधन त्याचं, पण टाका बघितलं असेल शेवटपर्यंत. तर एवढं बोलून आपण भाग इथे पूर्ण करूया आणि सगळ्यांना लवकरच भेटूया पुन्हा एकदा. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू.